जेव्हा बायका खात नाही आहेत व्यवस्थित, तर तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या पिढ्या कमकुवत जन्माला येतात. लहान मुली म्हणजे गाल असे असले पाहिजे, चबी असल्या पाहिजे, किती गोड दिसते, किती चबी आहे, असं करून त्यांना जे नाही खायला घातलं पाहिजे ते अति खायला घालतात. आणि मग 6, 7, 8 वर्षांना त्यांना पाळी येते. का बरं? कारण आजी जिवंत होती, 95 वर्षापर्यंत होती, बट ऍट व्हॉट कॉस्ट? तिचे किती पाय दुखत होते, तिला किती डायबिटीज होता, तिला टक्कल पडलेली होती, तिला दिसायचं नाही, आठवायचं नाही, अल्झायमर झालेलं होतं. हे कोण बघत होतं? मग नुसतं जिवंत राहण्याला काही अर्थ आहे का? तर नेमका इम्पॅक्ट काय होतो ज्यावेळेस हे योग्य न्यूट्रिशन वेगवेगळ्या वयात मिळालं नाही बायकांना? तर बायका म्हणतात मी लास्ट जेवते, अवेळी जेवतात. सो अवेळी जेवणाने काही फरक पडतो का? हाऊ डज अ हेल्दी वुमन लुक लाईक? कारण अनेक बायकांना कॉन्स्टिपेशन किंवा इव्हन त्याच्यामुळे होणारा पाईल्सचं आमच्याकडे टेंडन्सी वगैरे असले प्रकार सांगतात. तर टेंडन्सी कशाची आहे? न खाण्याची. व्यवस्थित तुम्ही खात नाही, मग कसं तुम्हाला पाईल्स होणारच ना, कारण तुम्ही तेवढं फायबर, तेवढं प्रोटीन खातच नाही आहात. आयर्न जर तुमच्या शरीरात कमी असेल, आयर्न डेफिशियन्सी असेल, तर तुमचा IQ सुद्धा कमी होतं, तुमचे कॉग्निटिव्ह स्कोर्स कमी होतात. आणि आता विचार कर की एकीकडे आपण 8वी पासून JEEची तयारी करतोय, पण 8वी पासून प्रोटीन आणि आयर्नची जोड नाही देते त्याला. मग तुम्ही क्लासेसला जाऊन शिकणार काय? कारण तुम्ही पुढचे 4 वर्ष जिथे तुमचा अभ्यास वाढतोय तिथे तुमचा IQ तर कमी होतंय. महत्वाचा मुद्दा. मेनोपॉज कडे तुमची वाटचाल जी आहे ही 10 ते 15 वर्ष आधी सुरू होते. म्हणजे मेनोपॉजचा असा हो हे काय मला भीती वाटते, अगं बाई मला काय होणार, असं करायचं नसेल तर तुम्ही 35शीतच त्याच्यावर काम करायला लागलं पाहिजे. आपल्याकडे ना जेवण हे फक्त पोळ्यांवरनं मोजलं जातं. किती फुलके खाल्ले त्याच्यातनं नाही मोजायचे ते. तुम्ही किती प्रोटीन खाल्ले, किती भाजी खाल्ले हे आधी बघा. ठीक आहे ना, तुला 2 फुलके नाही खायचे, नको खाऊ, पण तू तेवढं 1 वाटीवर घट्ट वरण तरी खाल्लंच पाहिजेस किंवा 100 ग्रॅम चिकन तरी खाल्लंच पाहिजेस. रात्री दही खाणं योग्य की अयोग्य? काही प्रॉब्लेम नाही, योग्यच आहे. नाचणीचा लाडू का चिवडा? विमेन्स न्यूट्रिशन इन 1 सेंटेन्स. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द अमुक तमुक शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि म्हणजे आज आमची फेवरेट गेस्ट परत आलेली आहे. हाय अमिता, कशी आहेस? मी मजेत आहे. इतके दिवस कुठे होतीस? तुम्ही बोलतच नव्हतात. ते पण जोक्स असाइड, आपण म्हणजे माझी एक आजी आहे, ती कायम ना ती असं म्हणायची, जेव्हा लहानपणापासून मला त्या वाक्याचा खूप राग आहे. ते म्हणजे बाईच्या त्यांनी कुठे जेवलं कुठं नाही कळलं पण नाही पाहिजे, सगळ्यात शेवटी जेवायचं, कुठं राहिलं जे काही शिल्लक तेच खायचं. नक्की ह्याने काय परिणाम झाले आहेत आपल्या सगळ्या आयांवरती, बहिणींवरती, आज्यांवरती? त्यांनी काय खरंच न्यूट्रिशनची बायकांना वेगळी गरज असते का? त्यांनी काय फरक पडतो? वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये गोष्टी बदलतात का? त्यानुसार खाणं बदलणं गरजेचं आहे का? आम्ही तर सगळं घरचंच खातो, मग काय गरज नाही का? हे प्रोटीन बिटीन हे सगळे जे काय फॅड्स नवीन आलेत ह्याचा खरंच काही उपयोग असतो का? आणि नक्की कशामुळं बायकांची हेल्थ सुधारू शकते? कारण आत्ता बघितलं तर लिटरली आपण विचारलं तर साधारण जर रिपोर्ट जरी बघितले तर 60 ते 65% बायका ह्या ॲनिमिक आहेत. हे कशामुळे आहे? ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण गप्पा मारणार आहोत आपल्या फेवरेट अमितासोबत. येस. आणि एक रिमाइंडर, जर तुम्हाला प्रीमियम शर्ट्स विकत घ्यायचं असतील तर कॉटन किंग इज द प्लेस. त्याच्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे. कॉटन किंगने त्यांचं गिझा कलेक्शन लॉन्च केलेलं आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे शर्ट्स विकत घेऊ शकता. तर स्टार्टिंग विथ वुमन्स न्यूट्रिशन, मला खरं तर इथून सुरुवात करायची की आपण वुमन्स न्यूट्रिशन, बायकांचं न्यूट्रिशन, त्यांचं पोषण असं वेगळं करून बघू शकतो का? कारण न्यूट्रिशन आहे की ते दोघांसाठी पण, पुरुषांसाठी आणि बायकांसाठी वेगळं आहे? मला ॲक्च्युली तिथून सुरुवात करायची. ते वेगळं आहे का आणि त्याची गरज आहे का वेगळं डिस्कस करण्याची? हा प्रश्न आहे विश 100 वर्षाआधी जे सायंटिस्ट होते त्यांनी विचारला असता की बायका आणि पुरुष यांचं न्यूट्रिशन वेगवेगळं आहे का? कारण लिटरली 1990s पर्यंत बायकांना हे छोटे पुरुष असंच ट्रीट केलं गेलं. बायकांचे जे काही न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स काय किंवा इवन औषधं वगैरे पण काय, सगळं काही जे काही जो रिसर्च होत होता किंवा जे काही रेकमेंड केलं जात होतं, इट वॉज ऑन दिस बेसिस किंवा अझम्पशन की बायका म्हणजे हे छोटे पुरुष आहेत, फक्त साईजनी लहान आहेत एवढेच. पण बायका हे पुरुषांपेक्षा खूप वेगळे आहेत.
प्रायमॅरिली कारण एक असा एकदम व्यवस्थित वेगळा अवयव आहे आणि त्याच्यामुळे वेगळे 2 हॉर्मोन्स आहेत जे जास्त आहेत बायकांमध्ये आणि ते इतके पॉवरफुल हॉर्मोन्स आहेत की ज्यामुळे म्हणजे प्रोजेस्ट्रॉन आणि एस्ट्रोजन या 2 हॉर्मोनबद्दल बोलते मी. अँड द स्ट्रेंथ ऑफ प्रोजेस्ट्रॉन अँड एस्ट्रोजन इज सो मच की त्याच्यामुळे 1990 पर्यंत जो काही क्लिनिकल ट्रायल्स जे होत होते त्याच्यात बायकांना इन्क्लूड करण्यावर बॅन होता. म्हणजे लिटरली USFDAनी असा रूल काढलेला होता की आता म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर पॅरासेटामॉल आपलं डोकं दुखलं काही झालं तरी आपण जे टेस्ट करतो एवढी वर्ष जे आपले आई आजी सगळे पॅरासेटामॉल घेत आलेत ते कधीही बायकांवर टेस्ट झालंच नाही. आणि हे का बरं? कारण एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जे हॉर्मोन्स आहेत त्यामुळे बायकांमध्ये पूर्ण महिनाभर खूप फरक म्हणजे बदल होत असतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर बायकांमध्ये ज्या पद्धतीनं फॅट स्टोअर केलं जातं वर्सेस पुरुषांमध्ये ज्या पद्धतीनं फॅट स्टोअर केलं जातं हे पूर्णपणे वेगळं आहे. बायकांमध्ये आणि फॅट पर्सेंट जास्त असतं हे आपल्याला माहिती आहे. पुरुषांमध्ये मसल मास जास्त असतो पण त्या जास्त फॅट पर्सेंटेजचं डिस्ट्रीब्युशन पण वेगळं असतं. बायकांमध्ये जास्त हिप्स किंवा थाईज असं मांड्यांमध्ये असं फॅट हे असतं आणि ते सबक्युटेनियस फॅट असतं. पुरुषांमधलं जे जास्त फॅट असतं ते विसरल फॅट असतं. विसरल फॅट म्हणजे की तुमचे अवयव आहेत त्याच्या अवतीभोवती आणि म्हणून ॲब्डॉमिनल फॅट पुरुषांमध्ये जास्त असतं. आणि त्यात पण अजून एक गंमत आहे की मेनोपॉज नंतर बायकांचं हे पण फ्लिप होतं आणि त्यांचं विसरल फॅट जास्त वाढायला लागतं. सो इफ यू लुक ॲट इट बायका आणि पुरुषांमध्ये पुरुष जर आपण म्हटलं ना तर कसं असतं की रोज उठून नुसतं म्हणजे त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे ते असं असतं की आम्ही रोज उठून देवाला एक उदबत्ती लावतो आणि वक्रतुंड म्हणतो. बायकांचं कसं असतं कधी दिवाळी येते कधी गणपती येतोय कधी सगळे वेगळे सण होतात त्यामुळे रोज खूप हालचाल आहे. महिन्याभरात खूप फरक होतोय आणि त्यामुळे त्यांचं न्यूट्रिशन पण वेगळं असलं पाहिजे जे अनफॉर्च्युनेटली तसा फरक किंवा तसा खाण्यातला किंवा त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पण वेगळ्या आहेत पुरुषांपेक्षा हे अनेक जण लक्षात घेत नाहीत. गरजा म्हणल्यावरती काय गरज आहेत? कारण मुळात मुद्दा होतो की आपण खाण्याकडं ते गरज म्हणून बघतच नाही. म्हणजे ते खायचं असतं ते काहीतरी असतं घरी बनतं ते खायचं त्याच्याकडे फार फार लक्ष द्यायचं नाही खाण्याकडे त्याला महत्वच नाही. तर त्या गरजा काय आहेत म्हणजे त्या कशा पद्धतीने बघितल्या पाहिजेत? आता बायकांचं खास जर आपण बघितलं तर त्याच्यात प्रॉब्लेम कसा येतो की मुळातच बायकांना लहानपणापासून काय शिकवलं जातं नीट बस म्हणजे कसं की नीट मांडी बंद करून बस किंवा हळू बोल आवाज मस्ती दंगा करू नकोस. म्हणजे सगळा जो फोकस असतो तो एका स्त्रीला मिनिमाइज करण्याकडे असतो की म्हणजे तिने जास्त जागा नाही घेऊ. तसंच अन्नात पण किती खातीये बघ बाबा अजून जेवायचेत पोळी उरव किंवा बरं तूही उरलेली पोळी खाऊन टाक असं. कारण महत्वच नाही दिलेलं गेलं. कारण का बरं तर पुरुष जे आहेत ते बाहेर काम करतात मग त्यांना आधी द्या. आणि तू आता पानात जर बघितलं आपण जे काही जेवतोय त्यात जर बघितलं सगळ्यात महाग काय आहे तर ते प्रोटीन. आपल्या पानात आजच्या तारखेला काही घे म्हणजे तू कडधान्य जरी असली किंवा चिकन मटण असलं अंडी असली पनीर असलं प्रोटीन हे सगळ्यात महाग आहे आपल्या पानात. मग आता हे जे सगळ्यात महाग आहे त्याचा सगळ्यात मोठा हक्क कोणाचा आहे त्यावर तर मग तो कमवत्या पुरुषाचा. मग त्या कमवत्या पुरुषानंतर कोणाचा आता घरातल्या मुलांचा किंवा आजी आजोबा म्हणजे जे दुसरे इतर पुरुष असतील सगळे पुरुष आधी आणि नंतर बायका. हे कल्चर झालंय आणि त्यामुळे लोकांच्या लक्षात नाही आलंय. आणि गंमत बघ की ज्या बायका पूर्ण समाजाचा म्हणजे आज सांभाळतात पूर्ण प्रत्येक घराला स्त्रीच सांभाळते ठीक आहे आणि तिने स्वतःच्याच न्यूट्रिशनकडे लक्ष नाही देत आणि म्हणून अनेक आजार असे आहेत जे खूप जास्त बायकांनाच होतात. आणि त्याच्यामुळे म्हणजे आता जर आपण बघितलं तर प्रोटीन फॉर एक्झाम्पल किंवा खातच नाहीत राईट. तुम्ही अर्धा किलो चिकन आणले जर पूर्ण फॅमिलीसाठी तर आधी सगळ्यांना मोठे मोठे पीसेस दिले जातात. बायकांनुसार चिकनचा रस्सा आणि राहिलं तर एखादं तुकडा खाल्ला तर. नाही तर मेजॉरिटी बायका म्हणतात की आम्ही चिकन नाही खात आम्ही चिकन बनवतो राईट. किंवा आम्ही नाही आता बजेट एवढंच आहे 100 ग्रॅम पनीर आणण्याचं आहे तर मग मी आपले 2 तुकडे घेतले बाकी सगळ्यांनी खाल्ले. आता हे जे तुमच्या पानावर आत्ता येत नाहीये प्रोटीन ते कमी असल्यामुळेच पुढे जाऊन तुम्हाला हेच प्रॉब्लेम देत आहे. कारण
तुम्ही जसे मोठे होता म्हणजे एस्पेशली बायका जशा मोठ्या व्हायला लागतात तसं तसे जे आजार आहेत की म्हणजे ऑस्टिओपोरोसिस आहे किंवा तुम्हाला जे हायपोथायरॉइडिझम PCOS आहे किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत, डायबिटीज आहे, हे सगळं तुमचं ते प्रोटीन डेफिशियन्सी सुरुवातीपासून असल्यामुळे होत आहेत पुढे. आणि गंमत दुसरी म्हणजे की असं खाण्याच्या पद्धतीत पण एक तर तू म्हणालास तसं की बाईच्या जातीनं कमीच खायचं किंवा हे, आणि त्यातच तो फरक आहे बघ की पुरुष जेवतात आणि बायका तोंडात टाकतात. आणि कितीतरी बायकांना जर आपण विचारलाच की तुम्ही किती वाजता नीट बसून नाश्ता करता, तर सांगतील नाही आम्ही असं बसून आम्ही जातात काय ते तोंडात टाकतो. इथेच फंडामेंटल फरक आहे, कारण स्वतःच्या न्यूट्रिशनकडे आपण लक्ष द्यायला हवंय हे कोणी शिकवलंच नाहीये कधी. आपल्याला हेच शिकवत गेलेत आम्हाला लहानपणापासून की बाबा तुम्ही तुमच्या गरजा ज्या आहेत त्या छोट्याच ठेवा, मग त्या काही सामान आणण्यात असो का खाण्यापिण्यात असो. सो दॅट इज द प्रॉब्लेम की लक्ष म्हणजे आता तू मला विचारलं की काय काय प्रॉब्लेम आहे, मी म्हणते पूर्णच प्रॉब्लेमच आहे, सिस्टमिक प्रॉब्लेम आहे हा असा. सिस्टमिक त्यांच्यावरती इतकी वर्ष अत्याचारच झालेत न्यूट्रिशन वाईज पण. मला अजून ते थोडंसं हायलाईट करायचं की काय होतं ज्यावेळेस योग्य न्यूट्रिशन मिळत नाही, म्हणजे बिफोर फाइंडिंग सोल्युशन्स त्याचा इम्पॅक्ट किती होतो. कारण बऱ्याच जणांना तो इम्पॅक्ट कळत नाही. आपलं असं वाटतं की हा आपण अच्छा आई कमी मटण खाते का, कमी चिकन खाते का, पण ती ओकेच तर वाटते मला, वर्कर बी मला दिसताना ते ओकेच वाटतं, आणि आपल्याला ते पॅरामीटर्स पण आता आपल्याला त्याची सवय झालेली असते. तर नेमका इम्पॅक्ट काय होतो ज्यावेळेस हे योग्य न्यूट्रिशन वेगवेगळ्या वयात मिळालं नाही बायकांना. तर आता आपल्याकडे एक बायकांचा सगळ्यात मोठं महत्वाचं काम म्हणजे काय, तर ते रिप्रोडक्शन, म्हणजे पुढच्या पिढीला जन्माला देणं हे बायकांचा एक खूप मोठा रोल आहे, कारण बायकाच करू शकतात. जेव्हा तुम्ही त्यांच्या न्यूट्रिशनकडे लक्ष देत नाहीये किंवा जेव्हा बायका खात नाहीयेत व्यवस्थित, तर तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या पिढ्या कमकुवत जन्माला येतात. ठीक आहे. आईचं जर म्हणजे पोषण नीट झालेलं नसेल तर तिला होणारं मूल जे आहे तर ते जास्त वरचेवर आजारी पडू शकतं. किंवा एक आहे बार्कर्स हायपोथेसिस म्हणून की ज्याच्यात हे बघितलं गेलं की ज्या आया किंवा ज्या बायका मुळातच ज्या कुपोषित असतात आणि मग त्या गरोदर होतात आणि मग त्यांना जी होणारी मुलं आहेत त्या मुलांना पुढे जाऊन त्यांना सगळे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत की म्हणजे डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीज आहेत म्हणजे हृदयाचे विकार वगैरे, ते सगळे त्यांना होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मी तर म्हणेन की फक्त बाकी काही नाही तर ह्यासाठी का होईना बायकांच्या न्यूट्रिशनकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता स्वतः आणि आता अनेकदा असं होतं की हे झालं चल कोणी म्हणेल की हे 50 वर्षापूर्वी होतं, आता असं नाही, असा समज आहे लोकांचा. पण आजच्या तारखेला सुद्धा जर आपण बघितलं तर साधारण 50% पण जास्त ॲक्च्युली आपण आता सुरू करायच्या आधी डिस्कस केलं की 50% प्रेव्हलन्स आहे आयर्न डेफिशियन्सी अनिमियाचं, पण ते त्याहूनही जास्त आहे. ओके. आणि म्हणजे लिटरली की आपल्या अवतीभोवतीच्या 2 बायकांपैकी एक कोणीतरी हमखास आयर्न डेफिशियन्सी अनिमिक आहे. आता आयर्न डेफिशियन्सी अनिमिक असल्याचा परिणाम काय होतो, जर ती आई असेल तर तिचे म्हणजे कॉग्निशन, तिचा IQ कमी व्हायला लागतं, तिला ब्रेन फॉग व्हायला लागतो, तिच्यात मुळातच म्हणजे कारण आयर्न जे आहे, हिमोग्लोबिन जे आहे तेच ऑक्सिजन पुरवते पूर्ण शरीरात, मग ती तुमची ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी कमी होते. तुम्ही वरचेवर म्हणजे दमल्या होतंय बाबा, काय विसरायला होतंय किंवा मी 4 पायऱ्या चढताना पण मला दम लागतोय असे प्रकार व्हायला लागतात, केस गळायला लागतात. कारण कुठल्याही बाईला विचार, केस गळण्याचा प्रॉब्लेम हा युनिव्हर्सल आहे आपल्याकडे, कारण आयर्न पण कमी आहे, प्रोटीन पण कमी आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही ह्याच्यात मग अजून दुसरे प्रॉब्लेम्स काय व्हायला लागतात की तुमचा मसल मास जो आहे तो कमी व्हायला लागतो, कारण प्रोटीन आणि आयर्न हे नाहीच आहे, म्हणजे अगदीच ना के बराबर असं. 80% आता लेटेस्ट जो डेटा आला त्याच्यात कळलं की आपल्या पूर्ण देशात 80% लोक प्रोटीन डेफिशियंट आहेत, पुरुष आणि बायका दोन्ही मिळून. आणि त्यातून पण बायका म्हणजे अर्बन ह्याच्यात जर आपण बघितलं की शहरांमध्ये, शहरी बायकांमध्ये 20% बायका जास्त डेफिशियंट आहेत पुरुषांपेक्षा इन प्रोटीन. ओके. मग त्याचा अर्थ काय झाला की ह्या सगळ्यांच्या हाडांपासून स्नायूंपासून प्रत्येक अवयवापर्यंत सगळं काही वीक आहे, कारण त्यांचा मसल मास कमी होत चाललाय, त्यांची हाडं जी आहे ती ठिसूळ, म्हणून बायका जास्त पडतात. म्हणजे म्हातारपणी सगळ्या बायकांना पडून हिप बोनचं फ्रॅक्चर हे सगळं बायकांमध्ये जास्त आहे. हो, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस हा लोकांना वाटतं की हा म्हणजे वयस्कर बायकांचा आजार आहे, पण तो ऍक्च्युली यंग बायकांचं इग्नोरन्स आहे
त्याच्यामुळे तर होतं असं. सो दॅट्स द थिंग की म्हणजे तुम्ही लक्षात नाहीयेत की तुम्ही जर आता खाल्लं नाहीत तर तुम्हालाच आणि फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा हे सगळे आजार होणार आहेत. आणि त्यातलाच एक थोडंसं मिसकन्सेप्शन्स बद्दल पण मला बोलायचं आहे की न्यूट्रिशन अराउंडचे काही मिसकन्सेप्शन्स आहेत का? म्हणजे आम्ही थोडंच खातो किंवा म्हणजे प्रमाण मॅटर करतं की त्यातले घटक मॅटर करतात, किती वेळा खाणं मॅटर करतं, ह्या सगळ्या बायकांच्या जेवणा अराउंडचे काही मिसकन्सेप्शन्स त्याच्याबद्दल काही बोलू शकलो आपण? एक तर मुळात ना बायका खायला घाबरतात. हो 100%. आणि एक कारण एक काहीतरी अशी विचित्र इमेज मेंटेन करायची असते की हे शिकवलं जातं. म्हणजे त्याच्यात बायकांचा दोष नाहीये, पण किती पोळ्या घेतेस हे असं टोकलं जातं. मुलांना कोणी टोकत नाहीये असं. पण बायकाच टोकतात हे. हो, बायकाच टोकतात ना. म्हणून तर म्हणते की सिस्टमिक प्रॉब्लेम आहे हा काही म्हणजे असं आज झालेला प्रॉब्लेम नाही. हा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेला प्रॉब्लेम. मी माझ्या आजीला बघितलं, तू नको तूप खाऊ, तू खा चालतं. हो, की म्हणजे तुला 2 लाडू आणि हिला अर्धा असं का? तर तू मुलगी, तुला गरज नाहीये जास्त. वाढतं वय मुलाचंच असतं, मुलींचं नाही. तसं त्याचाच प्रॉब्लेम होतो. आता बायका खायला घाबरत असल्यामुळे काय होतं आणि त्यांना भीती काय असते की आपण खाल्लं की वजन वाढेल. ठीक आहे, म्हणून त्या काय करतात की आता सपोज तुझं अंड आहे तर नको बाबा मला अंड नको, मी एक पोळी खाते ना, गुळतूप पोळी खाते किंवा चटणी पोळी खाते असं करतात. आणि मग नंतर त्यांना भूक लागते मग त्या काय खातात? चिप्स खातील, चकली खातील, की जे ऍक्च्युली जास्त कॅलरी रिच आहे. त्याच्यात ते हेवी आहे फूड, ते दिसतं एवढंसं, पण त्याच्यात तुम्हाला जे हवे ते पोषण मिळतच नाही त्यातनं आणि एक्स्ट्रा कॅलरीज मिळतात ना. त्यामुळे तुम्ही मला नको, लोकांना दिसेल माझ्या पानात केवढं आहे किंवा मी एवढ्या पोळ्या खाते किंवा मी एवढं हे म्हणजे एक तर मुळात प्रोटीन तर सगळेच कमीच खातात, अर्धी वाटी जेमतेम वरण घेतात सगळे. पण तरी म्हटलं की एखादा पुरुष खातच असेल जास्त तर बायका तसं घेत नाहीत, कारण नाही तर नको माझं वजन वाढेल. पण ते वजन जे आहे ते जे तुम्ही भीतभीत असं नुसतं थोडं तोंडात टाकताय त्याच्यामुळे वाढते. सो दोज आर द प्रॉब्लेम्स. आणि दुसरं काय होतं की आता आयर्न्स बद्दल पण बोलायला लागलं की नेहमी म्हणतात नाही मग मी एक सप्लिमेंट घेते ना, मी गोळी घेते आणि आता मी एवढी गोळी घेते तरी पण माझं आयर्न वाढतच नाही. पण तेव्हा तुमच्या लक्षात नाहीये की तुम्ही ते आयर्न जे आहे तर त्याला हिमोग्लोबिन बरोबर इट नीड्स टू फॉर्म अ मॉलिक्यूल. ठीक आहे, तर ते हिमोग्लोबिन म्हणजे त्याच्यातलं ग्लोबिन आणि हिम दोन्ही जे आहे ते प्रोटीन फॉर्म्स आहेत. तर तुम्ही म्हणजे नाही तर असं करताय की मी तुला पैसे देते पण त्याच्याबरोबर पाकिट देतच नाहीये, मग ते पैसे तू कुठे ठेवणार, किती असे ठेवशील? कॉइन्सचा ढीग झाला जर माझ्यावर तर मला काहीतरी पाहिजे ना ते ठेवायला. सो दॅट इज द प्रोटीन. मग तुम्ही नुसतेच सप्लिमेंट्स घेत बसलात आणि प्रोटीन त्याच्याबरोबर खाल्लंच नाही, तुमचं हिमोग्लोबिन कधी वाढणारच नाहीये. पण प्रोटीनच्या बाबतीत माझ्या आजी कुठं खातात, कारण जनरली मी हे जेव्हा माझ्या आईला सासूबाईंना सांगायला जातो ते म्हणतात की हे नवीन तुमचं फॅड आलं प्रोटीन. आमच्या कुठं खातो, त्यांच्या 70-80 वर्ष नीट टिकलं की शेतात कामाला जात होते सगळे. पण कशा ती आजी किती वाकली होती, उभ्याची आडवी झाली होती ती अशी हाफ, राईट. आणि तिच्या बरोबरचे जे होते, आता हे जेव्हा लोक उदाहरण देतात ना की अरे आमचे आजी आजोबा नाही का 100 वर्ष टिकले, अरे तुमचे आजोबा एक्सेप्शन होते. 14 मुलांमधनं फक्त एक मूल 60 बघायचं. करेक्ट. मग बाकीचे काय? दॅट डझंट मीन की ते हेल्दी होते. त्या म्हणजे काळात तर तुमचं आपलं लाईफ एक्सपेक्टन्सीज आपल्या देशाचं होतं 45 वर्ष. बरोबर. म्हणून 60 झाले की 60चा समारंभ व्हायचा मोठा की बाबा अरे वा 60 वर्ष या माणसांनी बघितली, म्हणजे बघितली असं. आणि प्लस क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो की आता आजी जिवंत होती, 95 वर्षापर्यंत होती, बट ॲट व्हॉट कॉस्ट? तिचे किती पाय दुखत होते, तिला किती डायबिटीज होता, तिला किती जास्त म्हणजे पायाची न तळव्याची आग व्हायची, तिचे केसांत तिला टक्कल पडलेली होती, तिला दिसायचं नाही, तिला किंवा आठवायचं नाही, अल्झायमर झालेला होता. हे कोण बघत होतं? मग नुसतं जिवंत राहण्याला काही अर्थ आहे का? नाही. यू हॅव टू थिंक ऑफ युअर क्वालिटी ऑफ लाईफ. आणि हेच आपण आता बघतोय, कारण पूर्वीपेक्षा आता बायका अजून जास्त जगायला लागल्या. पुरुष पण आपलं लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलंय आणि बायकांचंही वाढलंय, स्त्रियांचंही वाढलंय. मग तुमचं लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेलं असताना ह्याला काही अर्थ राहत नाही की मी 50चे झाले, मला आजवर कधी फ्रॅक्चर नव्हतं झालं, 50 वर्ष झाले, पाय मुरगळला आणि मल्टिपल फ्रॅक्चर्स झाले. अनेक बायकांचा आपण विचारतो, पण त्याची सुरुवात झालेली असते तुमच्या 20शीत.
कारण तुम्ही 30 वर्ष गेली 20 ते 30 वर्ष तुम्ही काही धड खाल्लंच नाही किंवा इव्हन बालपणात. कारण बायकांची हाडं जी आहे ते मॅक्झिमम त्याचे जे आपण बोन बिल्डिंग किंवा बोन स्ट्रेंथ म्हणतो ते 30 पर्यंत असतं. त्याच्या पुढे पण तुम्हाला ते मेंटेन करता येतं. आणि आधी तर असा समज होता की ते मेंटेनही नाही करता येत, ते 30 नंतर तर डिक्लाईनच होतं. पण आता लेटेस्ट रिसर्च थँकफुली हे दाखवतो की तुम्ही जर व्यवस्थित खाल्लं आणि तुम्ही व्यायाम केला त्याच्या जोडीला तर तुम्हाला त्याचा बोन स्ट्रेंथ जी आहे आणि बोन मास जो आहे तो मेंटेन ठेवता येतो. पण त्यासाठी तुम्ही नीट खायला पाहिजे आणि तुम्ही नीट व्यायाम केला पाहिजेत. नुसतंच मी माझ्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारते आणि चालते बागेत सकाळी 30 मिनिटं तसं नाही. त्यासोबत व्यायाम पण पाहिजे, व्यायामही पाहिजे. येस. आणि खाण्यावरच सगळं आहे. कारण म्हणजे नाहीतर नुसतेच सप्लिमेंट्स घेत बसायचे आणि मेन अन्न तुमचं बदलायचं नाही, मग त्याला काही अर्थ नाही. अजून एक मिसकन्सेप्शन असतं म्हणजे बायका म्हणतात मी लास्ट जेवते, अवेळी जेवतात. सो अवेळी जेवणाने काही फरक पडतो का? कारण का जनरली मी बघितलंय, एस्पेशली मी जेव्हा घरी जातो गावाकडे जातो तर आता 3-4 वाजता बायका सगळ्यांचं आवरून झाल्यावरती मग जेवायचं. त्यांनी पण काही फरक पडतो का? खूप फरक पडतो. कारण मग त्याच बायकांचं डायजेशन सगळं गडबड झालेलं असतं. अखंड असं झंडूबाम लावून असे फिरत असतात. हो, अमृतांजन, झंडूबाम, आयोडेक्स हे त्यांचं फेवरेट असतं. आज्यांचं पण होतं फेवरेट. का बरं? डोकं दुखत असेल, तुम्ही जेवलं नाही की तुमचं डोकं दुखतं सारखं आणि मग परत जे उरलंय तेच अपुरंच पडतंय ते. त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो की फक्त हेच नाहीये ना की तुम्ही शेवटी जेवताय, तुमच्यासाठी उरतच नाही अन्न. मग तुम्ही काय खाणार? आणि दुसराही काय भाग येतो, म्हणजे आता परवाचीच गोष्ट झालेली. मग माझ्या घरी म्हणजे माझ्या मुलाला मी सांगताना नेहमी सांगितलेलं असतं की बाबा हे तुझं हे माझंही जेवण बाकी आहे. तर आय वॉज इटिंग आफ्टर हिम, माझं जेवण नंतर व्हायचं होतं आणि त्यांनी एक पोळी जास्त खाल्ली आणि त्या दिवशी नेमकी मला जास्त भूक लागली होती. ठीक आहे, तर मी घ्यायला गेले अजून एक पोळी, पण डब्यात पोळी नव्हती. मग आता मी तर न्यूट्रिशनिस्ट आहे, मला माहिती की मला जर आता भूक लागली तर मी खायला पाहिजे, पण मग ते करण्याची जबाबदारी परत माझ्यावरच होती. हाही एक फरक पडतो की मग आता संपलेलं आहे, हे तळ गाठलेलं आहे. डाळ वरण जे आहे ते फक्त एकच डाव आहे, 3 बायका जेवायच्या बाकी आहेत, काढगं जरा लोणचं. कारण नाही तर परत करायचं कोणी आहे तर ते आपल्यालाच करायचंय ना, पुन्हा आपल्याला चूल पेटवायला लागेल किंवा पुन्हा आपल्याला स्वयंपाक करायला लागेल आपल्यासाठी. आणि मग त्याच्यावरनं पण प्रश्न विचारले जातील. आता थँकफुली मला कोणी प्रश्न विचारणार नव्हतं, पण तेव्हा विचारले जातात अजूनही किती वेळा की अरे बाबा तू आता परत स्वयंपाक काय करतेस तू, असं. सो तो प्रॉब्लेम होतो. आणि उशिरा खाल्ल्यामुळे मग ऍसिडिटी किंवा मग वरच्या आता बायकांमध्ये तू जर बघशील तर फिशर्सचं पण प्रमाण खूप जास्त असतं. आणि ते का बरं होतं? अनेक बायकांना फिशर्स, कॉन्स्टिपेशन किंवा इव्हन त्याच्यामुळे होणारा पाईल्सचं आमच्याकडे टेंडन्सी वगैरे असले प्रकार सांगतात. तर टेंडन्सी कशाची आहे? न खाण्याची. व्यवस्थित तुम्ही खात नाही, मग कसं तुम्हाला पाईल्स होणारच ना, तुम्हाला फिशर्स होणारच, कारण तुम्ही तेवढं फायबर तेवढं प्रोटीन खातच नाही आहात. मग हाऊ आर यू गोइंग टू मेक स्टूल? तो बलकच नाही मिळत तुम्हाला काही. देर इज नो बल्क इन युअर दिस थिंग इन युअर फूड. बापरे. आणि त्यात उपास तापास ते अजून वेगळंच आहे. उपास तपास सगळ्या बायकांनीच पुरुष नाहीत करत. हो, का बरं? कारण पुरुषांना शक्ती लागते, बायकांना काय देव देतोय. अरे हा कुठला म्हणजे प्रकारच नाहीये काही, म्हणजे देर इज नो म्हणजे लॉजिक टू इट असं. सो आणि फास्टिंग करून काय, आणि परत उपासाचे पण तू पदार्थ जर बघशील सगळे प्रोटीन डेफिशियंट आहेत, त्याच्यात फक्त कार्ब्सच आहेत. त्यात पण मोठा भाग सगळा म्हणजे पुरुषांनी उपास केला नसलं तरी पण ते उपासाचे पदार्थ सगळे ते खातात. म्हणजे आणि ज्यांनी उपास केला तर परत ते कमीच खातात असं. सो ओव्हरऑल त्यांनी बायका लक्ष देत नाहीत. टेस्ट वगैरे पण आता आपण म्हणतो की पुरुषांना कसं माहिती असतं घरात, जर इफ यू लुक ॲट इट, ओके, माझ्याकडे क्लिनिकमध्ये येणाऱ्या बायकांचं पण अनेकदा असं होतं की जोपर्यंत अशी खूप मोठी अलार्म बेल वाजत नाही ना तोवर त्या ब्लड टेस्टच करत नाहीत. घरच्या पुरुषाचे जे आहे ते ॲन्युअल ब्लड टेस्ट होत राहतात. अरे माझ्या नवऱ्याचं कोलेस्ट्रॉल वाढलंय, आता त्याला आम्ही तर डाएट दे असे म्हणून येतात. पण त्याच म्हणजे जेव्हा मी त्यांना बघते त्यांना म्हणते तुमचं पण कमी असणार आहे हिमोग्लोबिन, बघूनच कळतं. कारण की बाबा या पेल दिसत आहेत किंवा त्यांचेही केस गळतातच आहेत. क्लिनिकमध्ये बसल्या बसल्या मला केस गळताना दिसत असतात तिथे, ओके. पण मग तुमचं पण हिमोग्लोबिन कमीच आहे, तुमचंही प्रोटीन इंटेक कमीच आहे, तुम्ही पण अशक्त आहातच, पण आलायत कोणासाठी तर फक्त नवऱ्यासाठी असं. आणि टेस्ट न करतच नाहीत, मग कळणार कसं तुम्हाला? सो प्रॉब्लेम आहे की आय थिंक सगळ्या स्त्रियांना हे कळलं पाहिजे की आपण आता एक तर जाऊन सडनली काही तुम्ही घरातले सगळे
काही बदलू शकणार नाही आहात हे विचार. ठीक आहे, हळूहळू त्यावर काम होत आहे, हळूहळू बदलतील, लेट्स होप सो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की बायकांना, सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या अशा सायकलच्या त्या सेंटर सारख्या असतात. पूर्ण फॅमिली ही स्पोक असते. मग तुम्ही मध्य जो आहे तोच नाही सांभाळला तर ते चाक कसं चालणार आहे? म्हणून स्वतःची तब्येत सांभाळली पाहिजे. मला आता हेही विचारायचंय की न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असल्याचे काय इंडिकेटर्स असतात? कारण बऱ्याचदा आपण जोपर्यंत दवाखान्यात जात नाही आणि ते पण कशासाठी वेगळ्या कारणासाठी गेलेलो असतो तेव्हा कळतं की अच्छा मेन प्रॉब्लेम तर हा होता. तर असे काय इंडिकेटर्स असतात कुठल्याही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असण्याच्या? ओके, मे बी तुम्ही कमेंट्समध्ये लोकांना सांगा टाकायला की कोणाकोणाचे आता हे टिकेत. आय विल टेल यू द सिम्पटम्स. सगळ्यात आधी पाय दुखणं. नंबर 2 म्हणजे पाय दुखणं, पाय वळणं, माझ्या पोटऱ्यात दुखतायत, ठीक आहे, माझे पायच दुखतात, हे पहिलं सिम्पटम येतं. दुसरं म्हणजे केस गळणं. तिसरं म्हणजे अशक्तपणा. मग तुम्हाला वाटेल मला खावंसच नाही वाटत आहे, काही मला भूकच नाहीये, माझं लक्ष नाही लागत आहे, मला झोपच येते, मी किती झोपले तरी मला झोप पुरत नाहीये. माझ्या सगळ्या बायका आहेत, अजून लिस्ट संपली नाहीये की मला जळजळतं, माझ्या पोटात असा खड्डा पडल्या का होतो, पण मी खायला बसले की मला खाऊवत नाही. ठीक आहे, किंवा बापरे एवढं मी कसं खाणार, मला खाता येत नाहीये हे. सो बिकॉज तुम्हाला खायला यायला खाता यायला सुद्धा तुम्हाला शक्ती लागते. एक मेटाबॉलिझम एका लेवलला लागतं तर तुम्हाला ते होणार आहे. ठीक आहे, डोकं दुखत राहणं किंवा तुम्हाला स्क्रीनकडे बघून थोड्या वेळाने असं ब्लर दिसायला लागणं किंवा विजन पटकन खराब होणं, स्किनचं पण इश्यूज होणं की म्हणजे डल स्किन दिसणं किंवा नखं जी आहेत ते ब्रिटल असणं, पटकन तुटणं, तुमची हाडं जी आहेत ती आतून हाडापासून दुखणं, पाय वळणं जे म्हणतात की असं हाडातनं दुखतंय असं पण म्हणतात की किंवा मला पंख्याच्या वाऱ्याने माझे पाय दुखतात. ठीक आहे, हे सगळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत. चव जाणं किंवा मला उठून सकाळी उठल्यावर पण जरा गरगरणं, मायग्रेन होणं, डोकं दुखणं, हे सगळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे होतात प्रकार. बापरे, हे इतकं कॉमन आहे आणि इतकं कॉमन आहे. आणि या सगळ्याच गोष्टी मला वाटतं अर्ध्या लोकांना, अर्धे नाही, ऑलमोस्ट सगळ्या लोकांना रिलेट होणार आहे की हे मलाही होतंय म्हणून. हो, मळमळणं किंवा नको म्हणजे असं वाटणं की मला सारखी भूक लागते पण खाल्लं की मला खाऊवत नाहीये, असं. एव्हरीथिंग इज अ न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. खात नाही तोपर्यंत कळत नाही भूक लागली नाही. किंवा तुम्हाला म्हणजे असं चक्कर वगैरे येणं, बायकांना चक्कर पण खूप येतं किंवा ट्रेननी वगैरे जात असतात आणि चक्कर येऊन तर माझ्या शाळेत असल्यापासून आठवत, म्हणजे शाळेत दररोजच्या प्रार्थनेला एक मुलगी तरी कंपल्सरी चक्कर येऊन पडायची. ती मुलगीच असायची बघ. हो, खूप क्वचित रेअरली, नाही तर मुद्दामून पडायचे की आम्हाला पण बाजूला करतील, कंटाळा बोर झालं मग चक्कर येऊन पडा. पण ऑन अ सिरियस नोट मी बघितलं म्हणजे शाळेत असल्यापासून शाळेत कॉलेजमध्ये कायम असं काहीतरी स्ट्रेच इव्हेंट झाला काहीतरी तर मुली चक्कर येऊन पडतात. हो हो, कारण खाल्लेलंच नसतं त्यांनी. अशक्तपणा किंवा म्हणजे तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी, अनिमिया किंवा प्रोटीन डेफिशियन्सीमुळे किंवा हेल्दी फॅट डेफिशियन्सीमुळे, मुळातच खाणं कमी खाल्ल्यामुळे, कारण कॅलरीज ज्या आहेत म्हणजे कार्ब्स वगैरे जे तुम्ही जेवताय ती एनर्जी आहे एंड ऑफ द डे. त्यामुळे तुम्हाला एनर्जीच नसेल तर कसं तुम्ही पूर्ण दिवस काढणार आहे शाळेत म्हणजे. आणि सुरुवात त्याची ती शाळेपासूनच होते. आणि म्हणजे आता अबंडन्स आहे, म्हणजे आता असं नाहीये की बाबा थँकफुली आपण सुजलाम सुफलाम भारतात राहतोय मग खाण्याला वस्तू आहेत, म्हणजे पूर्वीसारखं नाही की बाबा पुरवून खा, संपू शकतं महिन्याला हे माल पुरला पाहिजे. पण आता तसं नाही. तरी पण हे का होतंय? आणि म्हणजे ओंकार जसं म्हणत होता की वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये तर काय प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळ्या एज ग्रुपमधल्या बायकांमध्ये. हल्लीचा बायकांमध्ये किंवा मुलींमध्ये होणारा प्रॉब्लेम काय झालाय, वेगळाच झालाय. ठीक आहे, पूर्वी असं होतं की बाबा खायला नसायचं, आता प्रचंड ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, आणि एक लहान मुली म्हणजे त्या अशा गाल असे असले पाहिजे, चबी असल्या पाहिजे, किती गोड दिसते, किती चबी आहे, किती गोंडस बाळ आहे, गुगली मुश की तशीच पाहिजेत मुली सगळ्या, किती क्यूट दिसतात, असं करून त्यांना जे नाही खायला घातलं पाहिजे ते अति खायला घालतात. ठीक आहे, आणि मग 6, 7, 8 वर्षांना त्यांना पाळी येते. अर्ली मेनार्के हा पण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे हल्ली, की खूप अलीकडे म्हणजे लहान वयात मुलींना पाळी येते. का बरं? कारण त्यांचं वजन जे आहे ते जास्त असतं. हे जे उगली वृक्ष बाळं असतात सगळी क्यूट दिसणारी चबी बाळं जी आहेत तर ती सगळी मोठे झाल्या मुली
एस्पेशली त्यांना अर्ली एजमध्ये मेनार्की येतं, म्हणजे पाळी येते, आणि त्यामुळे मग त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात. कारण 6-7 हे काही वय नाही आहे तुम्हाला पाळी यायचं. 6-7 हो, पहिली दुसरीतल्या मुलींना सुद्धा हल्ली पाळी यायला लागली. आणि मग तसं झालं की मग ती पेनफुल असते, कारण तुमचं शरीर तेवढं तयारच झालेलं नाहीये पिरियड्ससाठी. मग तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागतो. बरं, सांगणार काय, समजवणार काय, ती मुलगी इतकी लहान आहे. आणि डॉक्टरांकडे गेलं की ते म्हणतात की नाही बाबा, यांचं वजन कमी करा. मग विचारतात 10 वर्षाच्या मुलींसाठी मग डाएट. आता अशा वेळी तुम्ही आता त्या वाढत्या वयातल्या मुली आहेत, त्यांना तुम्ही जर कॅलरी डेफिसिट डाएट दिलं की जेव्हा त्यांचं वय वाढतं, म्हणजे त्यांची बॉडी वाढतीये, पुण्याचं ग्रोथ फेज, तेव्हा जर तुम्ही त्यांना कमी खा परत करायला लागलात, मग त्यांची वाढ नाही होणार. म्हणून मग हाईट नाही वाढत त्यांची, बिकॉज तुम्ही त्यांना मग आता हे व्हायला लागलं म्हणून तुम्ही त्यांचं खाणं कमी करून टाकलं आणि जबाबदारी परत आता हिला डाएट द्या असं. सो मुळात तुम्ही मुलींची एस्पेशली पहिल्यापासूनच त्यांचं न्यूट्रिशन सांभाळलं पाहिजे आणि अति नाही करायचं. म्हणजे तुम्ही जे मेन न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं आता फॉर एक्झाम्पल, जरी अगदी तुमची पाळी लवकर नाही आली तरी 10-12 वर्षाच्या दरम्यान मुलींना पाळी येते, तेव्हा त्यांना म्हणजे जे काही पिरियडचे पॅड्स देतात त्याबरोबर प्रोटीन पण दिलं पाहिजे. का बरं? कारण वाढत्या वयात तुम्हाला प्रोटीनची खूप गरज वाढते तुमची, आधीपेक्षा ऑलमोस्ट दुप्पट होते तुमची तेव्हा रिक्वायरमेंट इन ॲडॉलसन्स. ओके, मग तेव्हा तुम्ही जर, आणि तेव्हाच मग ते मुली अजून जास्त वजन कॉन्शियस, आपण कसे दिसतोय, सडपातळच आहोत की नाही याच्या मागे लागतात आणि खाणं कमी करतात आणि फेकून देतात. हो, डबा फेकून देतात किंवा दुसऱ्याच कोणाला देऊन टाकतात. असं मी स्वतः पण हे प्रकार केलेले आहेत. मी तो डबा खाल्लेला आहे. सो दॅट इज व्हॉट हॅपन्स की तेव्हा तुम्ही लक्ष जर नाही दिलं आणि त्या वयात मग पिरियड्स पण सुरू झालेले असताना परत आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया होतो. आणि सगळ्यात मोठा की म्हणजे आपल्याकडे जे कल्चर आहे ना की आई बाबा मार्कांकडे खूप लक्ष ठेवून असतात, अभ्यास मार्क तुमचे येत आहेत की नाही. आयर्न जर तुमच्या शरीरात कमी असेल, आयर्न डेफिशियन्सी असेल, तर तुमचा IQ सुद्धा कमी होतं, तुमचे कॉग्नेटिव्ह स्कोर्स कमी होतात. आणि आता विचार कर की एकीकडे आपण 8वी पासून JEEची तयारी करतोय, पण 8वी पासून प्रोटीन आणि आयर्नची जोड नाही देते त्याला. मग तुम्ही क्लासेसला जाऊन शिकणार काय? कारण तुम्ही पुढचे 4 वर्ष जिथे तुमचा अभ्यास वाढतोय तिथे तुमचा IQ तर कमी होत आहे. महत्वाचा मुद्दा. शिट. मग तुम्हाला ते झेपणार कसं? हो, अभ्यास वाढतोय पण IQ कमी होतोय, कॉग्नेटिव्ह स्कोअर्स आर डिक्लाइनिंग. मग तुम्ही खातच नाही आहात. बरं, अभ्यासाच्या मागे वेळच नाही खायला म्हणून पण तुम्ही खात नाही आहात. मग कसा अभ्यास करणार मुलं? सो दॅट्स द अदर थिंग की तुम्ही आयर्न आणि प्रोटीनकडे इन दॅट यंग एज तेव्हा लक्ष दिलं पाहिजे. आणि मग नंतर पण जसे आपण मोठे होतो तसं की तुम्ही प्रोटीन, गुड फॅट, आयर्न, कॅल्शियम आणि तुमचं फायबर जे आहे ते, म्हणजे मोठ्या अडल्ट बायकांना, कारण नाही तर फिशर्सचा खूप पटकन त्रास व्हायला लागतो. सो कॉन्स्टिपेशन फिशर्स व्हायला फायबर खाल्लं पाहिजेत आणि हेल्दी फॅट्स पण तुमच्या ह्याच्यात असले पाहिजेत. आणि प्लस बायकांनी एस्पेशली जे पिरियडचे सायकल्स जसे बदलत असतात, कारण वी डिस्कस्ड हॉर्मोन्स, पण फरक कसा असतो की पुरुषांचे पूर्ण वेळ हॉर्मोन्स जे असतात ते स्टेडी राहतात. ठीक आहे, बायकांचे जे आहे त्या पुरुषांची 24 आवर सायकल असते, बायकांची ही 28 डे सायकल असते ॲज पर द पिरियड. ठीक आहे, तर त्यामुळे ह्या 28 दिवसात रोजच नवीन बदल होत असतात. ठीक आहे, सो टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, इट्स लाईक की म्हणजे रोज मी नवीन बूट घालून पळायला जाणं आहे काय, मला रोज एकसारखं पळता येणार नाही. पण बायकांना सांगितलं काय जातं, तुम्ही काय करताना रोज सारखंच जेवा. पण त्यांना कधी पिरियड जवळ आले की PMSचे क्रेविंग्स होत असतात. ओके, मग तेव्हा ते वजन वाढतं म्हणून मग सगळ्या बायका खाणं कमी करून टाकतात. पण ती जी फेज आहे तेव्हा तुम्ही ॲक्च्युली जास्त खाल्लं पाहिजेत, म्हणजे प्रोटीन रिच, ऑफकोर्स नॉट की जाऊन आईस्क्रीम संपवा असं, पण प्रोटीन रिच खाल्लं पाहिजेत, कारण दॅट इज वेन युअर बॉडी नीड्स इट. सो बायकांनी इंट्युटिव्हली का होईना किंवा समजून की हे जे तुमचे सायकल्स आहेत की जे बदल होत आहेत पूर्ण महिनाभर, ते समजून तुमचं न्यूट्रिशन जे आहे ते बदललं पाहिजे. नाही तर तुम्हाला काय होईल की पिरियड जवळ येणार आहे तेव्हा आपल्याला जास्त शक्तीची गरज आहे, पण माझं वजन काट्यावर ब्लोटिंगमुळे, वॉटर रिटेन्शनमुळे वजन वाढलंय, म्हणून मी एकीकडे स्वतःला नको मी खात नाही तर माझं वजन वाढेल करणार आणि मग नंतर जाऊन चिप्स संपवणार पाकिटात. असं होतं. मला तेच एक फक्त थोडं आणखीन सिम्प्लिफाय करून विचारायचं आहे की हे तर त्यातलं सायन्स कळलं की काय काय वयाच्या टप्प्यात, काय काय फेजेसमध्ये काय काय न्यूट्रिशनल गोष्टी हव्यात.
त्याचे ऑप्शन्स सांगू शकशील का? म्हणजे हं. की या वयात हे तुमच्या आहारात असलं पाहिजे अशा हं. काही गोष्टी. कारण बऱ्याचदा प्रोटीन म्हटलं की मग चिकन खायचं का, मग अंडी खायची का, मग डाळच चालते का, मग ती किती वाटी चालते, हं. ह्याचे दोन्हीचे व्हेज नॉनव्हेजचे प्रत्येक टप्प्यातले काही ऑप्शन्स तू सांगू शकलीस? एक चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येक टप्प्यात वेगळे ऑप्शन्स नाही आहेत. परफेक्ट. तुम्हाला थ्रू आउट युअर लाईफ तुम्हाला खायचं सारखंच आहे, पण ते कमी जास्त खाण्याकडे म्हणजे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जे 3 का 4 वेळा खाताय त्याच्यात तुम्हाला एक तरी प्रोटीन सोर्स असलाच पाहिजे प्रत्येक मीलमध्ये. हं. आणि आता लोकांना असं वाटतं की मी सकाळी 2 अंडी खाल्ली म्हणजे केवढं हाय प्रोटीन डाएट खाल्लं. मग आत्ताच्या तारखेला म्हणजे आजचं जर धरलं की 60 ग्रॅम जर तुम्हाला प्रोटीन हवंय, 2 अंड्यांमधनं तुम्हाला फक्त 12 ग्रॅम प्रोटीन मिळतंय. त्यामुळे तुम्ही सकाळी 2 अंडी खाल्ली आणि मग म्हणाल की मी हाय प्रोटीन डाएट खाते, या भ्रमात राहू नका. ठीक आहे. सो आता प्रोटीनचं जर आपण बघितलं तर तुम्ही प्रोटीनच्या ह्याच्यात तुम्हाला कुठून मिळणार? नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस जे आहेत की म्हणजे चिकन, फिश, अंडं यातनं तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. दुग्धजन्य पदार्थ जे असतात की म्हणजे ताक, दही, पनीर, दूध यातनं पण तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. आणि प्लांट बेस्ड ऑप्शन्स असतात की म्हणजे कडधान्य झाले, डाळी झाल्या, आणि तुम्हाला जसं टोफू वगैरे सोयाचे पण हल्ली प्रोडक्ट्स मिळतात, तर त्यातनं पण तुम्हाला प्रोटीन मिळत असतं. थोडंसं प्रोटीन आपल्याला नट्समधनं पण मिळतं, पण त्याला इट शुड बी ट्रीटेड ॲज अ फॅट सोर्स, हेल्दी फॅट. त्याची पण गरज असते. ठीक आहे. तर आता प्रोटीन झालं. प्रोटीन मध्ये सॉरी एकच, डाळीत किती प्रोटीन असतं? कारण का ह्याच्यावरती खूप होतं की हं. 1 वाटी डाळ खाल्ली म्हणजे बास झालं. नाही, 1 वाटी डाळ खाल्ली म्हणजे बास नाही होत. कारण एक तर मुळात डाळीचं सगळ्यांकडची डाळ वेगवेगळी असते. मेजॉरिटी लोकांकडची जी डाळ असते ती पातळ असते. अर्धी वाटी डाळ शिजवतात आणि 4 लोक खातात, त्याला काही अर्थ नाहीये. ते तर मोजण्यात पण नाहीये. ठीक आहे. यू शुड नॉट काउंट इट ॲट ऑल. ओके, की अर्धी वाटी तुम्ही डाळ शिजवून 4 लोक जर खात असाल तर. पण तुम्ही 1 कप जर खाल्लं म्हणजे 240 ml जर घट्ट डाळ तुम्ही शिजवली तर तुम्हाला 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे त्याच्यातनं. म्हणजे 1 ग्लास डाळ पिली म्हणजे खाल्ली आपण घट्ट. हां, जी पिता नाहीये ना ती हां. खावी लागेल एवढी घट्ट, म्हणजे वरणाचा गोळा समज. ओके. त्यातनं 6 ग्राम, त्यातनं एका अंड्या एवढं मिळणार आहे. हा, तेवढं मिळणार आहे त्याच्यात. आई कळलं का? अरे नाही, खूपदा माझा वाद झाला आणि याच्यावर. तेवढ्या एका वरणाच्या गोळ्यातनं 4 लोकांची आमटी करतात. हो. मग ते कोणाचं धरण्यातच नसतं ते प्रोटीन. आणि सो मुळात दॅट्स द. आणि डाळीत पण कार्ब्स पण असतात, 50% कार्ब्स असतात ज्याच्यातनं तुम्हाला जे मिळतात ते. पण ठीक आहे, काही कार्ब्स काही वाईट नसतात, त्यातनं आपल्याला एनर्जीच मिळत असते. हो. हेल्दी फॅट जर बघितलं तुम्ही, जे आपले सीड्स असतात की म्हणजे तुम्हाला जे जवसाची चटणी आपण खातो, तिळाची चटणी खातो, किंवा नट्समधनं पण दाण्याची चटणी वगैरे खातो, दॅट्स अ गुड ऑप्शन. ते आपले खाल्ले पाहिजेत. कारळ्याची चटणी खातो. हल्ली आता लोकांना विचारलं कारळे काय तर माहिती पण नसतं, कुराशणी किंवा कारळे असं. सो ते पण त्या सगळ्यांना आपल्याला गुड फॅट मिळत असतं. आणि नट्स जे असतात, आता शेंगदाणे पण आपल्याकडे खातात, किंवा बदाम वगैरे जर खात असाल तर अगदी रोज फक्त काजूच खायचे असं नाही, मिक्स करून खायचं असं. आता हो, तुला काजू आवडतात रोज मिक्स खायचं असं. ठीक आहे. म्हणजे आणि तू नाही, तनुजानी पण. सो दॅट्स युअर हेल्दी फॅट. आता वेअर इट कम्स विथ आयर्न आणि आपण कॅल्शियम, कारण ह्या दोनचा नेहमी प्रॉब्लेम होतो. आणि B12 आणि D3चा पण प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. तर आता B12 आणि गंमत अशी आहे की इफ यू लुक ॲट ऑल फूड, कारण नाहीतर लोक कसे करतात की नाही आम्ही काहीतरी सप्लिमेंट घेतो, त्यावर भर असतो लोकांचा की मला खायला कशाला सांगते एवढं, नको माझं वजन वाढेल, मी पनीर कशाला खाऊ, किंवा मी एवढी अंडी खाल्ली तर मी एकदम बॉडी बिल्डरच होईन वगैरे, असा गोड गैरसमज असतो. तसं काही होत नाही. पण तर त्याच्यात म्हणजे इफ यू लुक ॲट नेचर, तर नेचरनी कसं प्रत्येक अन्नाला बनवलेलं आहे की जर आता तू दूध बघितलंस तर दुधातनं तुला प्रोटीन पण मिळतंय, कॅल्शियम पण मिळतंय, मॅग्नेशियम पण मिळतंय, थोडं D3 पण मिळतंय, थोडं K2 पण मिळतंय. आणि आपण जर बघितलं जर असेल तर कॅल्शियम बरोबर आपल्याला ह्याही सगळ्याची गरज असते. सो इन नेचर कुठलंही फूड जे आहे ते असं आयसोलेट नसतं कधीच. आपल्याला जे म्हणजे प्राकृतिक आपण जे नॅचरल अन्न जे काही जेवतोय किंवा खातोय, तर त्या सगळ्यात नेहमी कॉम्बिनेशन असतं. बरोबर. आणि त्यामुळे आपण सगळा असा पूर्ण आहार जर खाल्ला तर आपल्याला वेगळ्यानी अजून सप्लिमेंट्सची गरज पडणार नाही. फक्त एका किंवा दोन सप्लिमेंट्सची गरज पडू शकते आपल्याकडे, ती म्हणजे आयर्नची. कारण आयर्न मुळात काय होतं त्याचं की जे ॲनिमल बेस्ड आयर्न असतं की म्हणजे अंड किंवा
चिकन मटण यातनं जे मिळणारं आयन आहे ते हीम आयन असतं. ते म्हणजे आपल्या शरीराला लगेच ओळखता येतं, ठीक आहे, आणि ते अब्झॉर्ब होतं पटकन. पण जे प्लांट बेस्ड आयन आहे, नॉन हीम आयन जे आहे, जे व्हेजिटेरियन पदार्थांमधनं मिळते आपल्याला, तर ते आपल्या शरीराला लगेच अब्झॉर्ब करता नाही येत आणि त्याच्यातलं साधारण 50%च त्याचा ॲब्झॉर्प्शन रेट, नॉट जस्ट ॲब्झॉर्प्शन, त्याचा वापर पण म्हणजे युटिलायझेशन हे 50%पर्यंतच होत असतं. आणि त्यामुळे व्हेजिटेरियन जे आहेत किंवा आपल्याकडे खरं सांगायचं ना तर बायकांमध्ये ज्या म्हणतात ना आम्ही नॉनव्हेज खातो ते पण काही खात नाहीत. ओके, त्यामुळे त्यांना व्हेजिटेरियनच धरण्यातला म्हणजे इट मेक सेन्स, कारण त्या काही तसं तेवढं असं म्हणजे रोज 200 ग्रॅम चिकन खातात अशाला अजिबात भाग नसतो, ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आयर्न लेवल्स कमीच राहतात कारण मेजॉरिटी सोर्सेस आर प्लांट बेस्ड. कॅल्शियमचं फारसं तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे सप्लिमेंटची जर तुम्ही जे पदार्थ मी सांगितले ते खात असाल तर. D3 आणि B12ची पण गरज पडू शकते कारण तुम्हाला मुळातच इनटेक नाही आहे तेवढा आणि उन्हात वगैरे आपण जात नाही, तर ते पण टेस्टिंग केल्याशिवाय त्याचे कुठलेही सप्लिमेंट घ्यायचे नसतात कशाचे. आपण आता वेगवेगळ्या टप्प्यांबद्दल बोलतो ना, ज्यावेळेस पिरियड्स येतात, पाळी येते त्यावेळेस न्यूट्रिशन बद्दल बोललो आणि थोडं वय झाल्यानंतरच्या पण बोललो. त्यातला एक जो स्पेसिफिक महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे मेनोपॉज. त्या काळातलं न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे आणि त्यात काही गोष्टी बदलल्या पाहिजेत का, काही तुमच्या आहारातनं कमी केल्या पाहिजेत का, आणि त्या सगळ्याचा आपण त्या मेनोपॉजलचा जो मेनोपॉजचा वेळ आहे त्यात कशी मदत होते त्या न्यूट्रिशनमुळे आणि पेरिमेनोपॉज पण. मग आता मग पूर्ण एपिसोड झाला पाहिजे खरं त्यावर कारण इज दॅट म्हणजे डिटेल. पण तुला थोडक्यात सांगायचं म्हणजे की आता जे तू म्हणाला पेरिमेनोपॉज, ओके, तर आता पेरिमेनोपॉज हा जर आता मला मेनोपॉज लेट्स अज्युम की इंडियात आपल्याकडे ॲव्हरेज एज ऑफ मेनोपॉज जे आहे 45-46 आहे, तर तुम्हाला पेरिमेनोपॉजचे जे सिम्पटम्स आहेत की म्हणजे मेनोपॉजकडे तुमची वाटचाल जी आहे ही 10 ते 15 वर्षे आधी सुरू होते. विच मीन्स की तुम्हाला जर मेनोपॉजल म्हणजे मेनोपॉजचा असा हो हे काय मला भीती वाटते अगं बाई मला काय होणार असं करायचं नसेल तर तुम्ही 35शीतच त्याच्यावर काम करायला लागलं पाहिजे. हो, कारण 45 आयडियली तर 30शीतच केलं पाहिजे काम म्हणजे. आणि आता जर मी एखाद्या 30शीतल्या बाईला सांगितलं की आता तू पेरिमेनोपॉजचा विचार म्हणजे यू शुड बी वर्किंग टुवर्ड्स इट, ती म्हणेल मी पेरिमेनोपॉज एक्सक्यूज मी, मला वाटलं होतं की मला 50 वगैरे. आता तर प्रेग्नन्सीचा विचार असतो 30-35 मध्ये, राईट. पण हाच प्रॉब्लेम आहे की पेरिमेनोपॉजचे पण चेंजेस 30-35च्या दरम्यान व्हायला लागतात. आणि ते काय चेंजेस असतात की तुम्हाला जसं परत फटीग यायला लागणं न कळत की मी रोजच्या सारखंच खाते पण आता मला माझी शक्ती पुरत नाहीये, किंवा पिरियडमधले चेंजेस वगैरे असं होणं. आणि टू एन्श्युअर दॅट तुमचा पेरिमेनोपॉज जो आहे किंवा त्या दरम्यानचे जे ट्रान्झिशन आहे ते नीट होईल त्यासाठी तुम्ही असं फार वेगळं करायची काही गरज नसते. पण जे अपूर्व जेवताय की जे प्रोटीन खातच नाही किंवा फायबर 30 ग्रॅम फायबर लागतं आपल्याला सगळ्यांना रोज, ठीक आहे, जेमतेम 10 ग्रॅम खातात लोक, जेमतेम 10 ग्रॅम खातात ते पण म्हणजे ज्या दिवशी त्यांनी कोशिंबीर खाल्लेली असते त्या दिवशी. मेजॉरिटी लोक आयदर काहीतरी वरण भात नेत आहेत किंवा नुसतेच पोळी भाजी नेत आहेत आणि ते पण एवढीशी अशी लोणच्या की त्या भाजी नेतात, मग त्याला काही अर्थ राहत नाही ना. यू आर नॉट गेटिंग दॅट मच फायबर. हाऊ डज 30 ग्रॅम फायबर लुक लाईक, म्हणजे 30 ग्रॅम फायबर दिसतं कसं? साधारणपणे तुला प्रत्येक मीलमध्ये म्हणजे आता जेवताना आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण त्यात तू 2 कप जर भाजी असेल त्याच्यात एक शिजलेली भाजी आणि एक रॉ भाजी असं, म्हणजे मागे एका एपिसोडमध्ये म्हणलं होतं बघ अर्धा किलो भाजी तुम्ही रोज खाल्ली पाहिजे, तरी सुद्धा 30 ग्रॅम फायबर नाही मिळत बरं का. तुम्ही अर्धा किलो भाजी खाल्ली तर त्याच्या जोडीला तुम्हाला अजून तिळाची चटणी किंवा तुम्ही काही बदाम वगैरे खाताय किंवा अजून तुम्ही जसं होल ग्रेन्स म्हणजे भाकरी खाल्ली किंवा पोळी खाल्ली त्यातनं आणि अजून यू नीड टू बी इटिंग से कडधान्य वगैरे असं, तर त्यातनं तुम्हाला तेवढं 30 ग्रॅम फायबर मिळणार आहे. किंवा मग सब गोल. सो दॅट इज अनदर ऑप्शन ॲक्च्युली पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉझल बायकांना पण, कारण त्यांची फायबरची गरज वाढते. कारण काय होतं की जसं तुमचे प्रोजेस्ट्रॉनचे जे फ्लक्च्युएशन्स व्हायला लागतात, एस्ट्रोजनचे फ्लक्च्युएशन्स व्हायला लागतात की एस्ट्रोजन डिक्लाइन जर होत आहे तर प्रोजेस्ट्रॉन वर व्हायला लागतं, ठीक आहे, आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला फिशर्स होतात. तू कुठल्याही आता बायका ओपनली आणि मेजॉरिटी काही सांगतच नाहीत, पण जर विचारलं म्हणजे असं जसं आम्ही आता रिसेंटली एक असं कम्युनिटी सर्कल वगैरे केलं होतं मेनोपॉजवर, तर तेव्हा वेन वी आस्क्ड की तुम्हाला असा त्रास होतो का किंवा तुम्ही व्यवस्थित पोळी भाजी वगैरे खाल्ली आहे तरी सुद्धा तुम्हाला सकाळी टॉयलेटला जाताना दुखतं किंवा बोचल्याक होतं असं होतं का?
10 पैकी 8 बायका म्हणाल्या हो होतं, पण त्यांनी कोणीच त्यांना कॉन्स्टिपेशन आहे असं सांगितलं नव्हतं किंवा कोणीच त्यांना फिशर्स वगैरे आहे असं सांगितलं होतं. दॅट हॅपन्स बिकॉज ऑफ हॉर्मोनल चेंजेस. मेनोपॉजकडे जायला लागल्यावर आपली प्रोटीनची गरजही वाढते आणि फायबरची गरजही वाढते. तर नॉर्मली जर आपल्याला साधारण 1 to 1.8 ग्रॅम पर kg बॉडी वेट जर प्रोटीन हवं आहे तर अराउंड मेनोपॉज युअर रिक्वायरमेंट इन्क्रीजेस टू अप टू 2 grams. हो, वय वाढतं तसं आपली प्रोटीनची रिक्वायरमेंट वाढते, कारण आपल्याला एक्झॅक्टली उलट करतात सगळे पुरुष पण. हो, खाणंही कमी करून टाकतात. नको आता आमचं वय वाढलंय तर आम्हाला वजन नाही वाढवायचंय तर आम्ही कमी खातो खाणं, आता म्हणजे जेवण कमी करतो. पण तुमचा आणि मग त्यामुळेच मग बाथरूममध्ये पाय घसरून मग होतात हिप फ्रॅक्चर्स आजच्या तारखेला. आणि जर तू बघितलं तर 50+ बायकांमध्ये 10 पैकी 8 सगळ्याचे 80% घेऊन बसल्यात बायका. 80% बायकांना जे हिप फ्रॅक्चर्स होतात दॅट्स बिकॉज ऑफ ऑस्टिओपोरोसिस किंवा फ्रॅक्चर्स ऑफ एनिथिंग. अरे ऑफिसमध्ये गेल्या 3 महिन्यात दर महिन्यात कोणीतरी एकाने कॉल केलाय अरे आजी पडली. हो, लिटरली आमच्या ऑफिसमध्ये घडलंय. हे होतच त्याचं. आणि ती एवढी मोठी रिस्क आहे, कारण एकदा तुम्हाला हिप फ्रॅक्चर जर झालं किंवा तुम्हाला कुठलंही म्हणजे फ्रॅक्चर झालं की त्यातनं त्या वयात, कारण बाकी सगळे तुमचे मसल्स पण वीक असतात तेव्हा त्याच्यावर काम केलेलं नसतं. फ्रॅक्चर जर इतकं सहज झालंय म्हणजे, आणि हाडं काही असं ठरवून फक्त मी हाताचंच फ्रॅक्चर म्हणजे वीक करतो असं करत नाही. पूर्ण शरीरातली हाडं आपली वीक झालेली असतात. त्यामुळे त्याच्या पुढे तुम्हाला रिस्क खूप जास्त वाढते तुमची. म्हणजे तुम्हाला परत फ्रॅक्चर होण्याची किंवा परत काही इतर हेल्थ प्रॉब्लेम्स होण्याची रिस्क वाढते. सो प्रोटीन वाढवलंच पाहिजे, फायबरही वाढवलंच पाहिजे आणि बायकांनी खाल्लं पाहिजे, तर तुम्हाला तुमची ताकद जी आहे ती टिकवून ठेवता येणार आहे. आणि दुसरं काय होतं की मेनोपॉझल जेव्हा व्हायला लागतात किंवा सपोज आता 40च्या पुढे ते म्हणतात ना असं बायका, इफ यू एव्हर सीन की ज्या अशा बारीक मुली असतात ना 30-35ल्या, त्यांना मोठ्या बायका अशा म्हणतात 40 हो दे आम्ही बघतो. किती दिवस अशी काडी राहती असते, 40 हो दे. कारण तशा बारीक असलेल्या बायका सुद्धा 40+ त्यांचं वजन वाढायला लागतं. विच मीन्स, आणि ते का होतं, कारण तुमच्यात मसल मासच नाहीये. आणि ही खूप मोठी चूक करतात बायका, कायम वजन कमी करण्याच्या मागे लागत राहतात, पण विदाऊट रिअलायझिंग की मला जर माझं वजन आटोक्यात ठेवायचं आहे तर ते मॅनेज करायला, की कॅलरी बर्न कुठे होत आहेत, मसलमध्ये. बाकी कुठेही होत नाहीत आपल्या शरीरात, फक्त मसलमध्ये कॅलरीज बर्न होतात. तर जर मसलमध्ये कॅलरीज बर्न होत आहेत आणि पूर्ण जगाला माहिती आहे की आपल्याला कॅलरी बर्न करायच्यात, वजन जर मॅनेज ठेवायचंय तर मग तुम्ही मसल वाढवला पाहिजे ना. आणि मग मसल वाढवायला तू यू नीड टू ईट अँड यू नीड टू वर्कआउट. पण जिममध्ये जाऊन वजन हे उचलायला घाबरतात, म्हणतात नको कसला माझा दंड मोठा आहे, मला ब्लाऊज बसत नाही. अरे आत्ता ब्लाऊज बसत नाहीये, पण उद्या जाऊन तुम्ही पडून फ्रॅक्चर नाही होणार आहे जर तुम्ही ते केलं तर. ब्लाऊजच्या मागे काय पडलात, राईट? तो प्रॉब्लेम आहे. मला याचाच वर्ण विचारायचं आहे की हाऊ डज अ हेल्दी वुमन लुक लाईक. कारण इतकं आपण त्या बायकांकडे त्या ब्युटी स्टँडर्ड्स लावून बघतो त्यांच्याकडे, आणि मग काय रंग रंग तसा असला पाहिजे, कशी सडपातळच असली पाहिजे, आणि या सगळ्या पॅरामीटर्स आपण त्यांना लावतो. पण ऍक्च्युअल न्यूट्रिशनल पद्धतीनं बघायला गेलं तर हाऊ डज अ हेल्दी वुमन लुक लाईक. साधारणपणे 25% बॉडी फॅट ज्यांचं असतं किंवा 25 to 30% इज कन्सिडर्ड हेल्दी. त्याच्याहून कमी जर तुम्ही करायला लागलात बॉडी फॅट तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे त्यांनी तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात, त्याने तुमचं ओव्हरऑल जे शरीर आहे ते वीक व्हायला लागतं. सो बायकांमध्ये दॅट इज अ बॉडी फॅट पर्सेंटेज हे बघितलं पाहिजे. आणि ती म्हणजे हेल्दी वुमन कशी दिसते तर अशी दिसते की जिच्यात एनर्जी आहे, डोळे छान तुमचे दिसत असतात, थकलेले डोळ्याखाली असे काळं काळं डार्क सर्कल्स नाही, किंवा स्किन छान दिसते, किंवा तुमच्यात ताकद दिसते की शक्ती, नुसतंच असं मनगट असं आपलं बारीक बारीक, किंवा हँडशेक करायला दिलं तरी का माझा हात दुखतोय असं, तसं नाही. स्ट्रॉंग ग्रिप असलेल्या, म्हणजे पुरुषांना पण आणि बायकांना सुद्धा ग्रिप स्ट्रेंथ इज अ व्हेरी बिग इंडिकेटर ऑफ युअर हार्ट हेल्थ. ओके, हे कोणी ऍक्च्युली चेक करतात, स्क्रीनिंग करतात. असं आपल्याकडे एवढी पद्धत नाहीये, पण तुमची ग्रिप स्ट्रेंथ जी आहे की तुम्हाला किती घट्ट असं ग्रिप स्ट्रेंथ करता येते, दॅट इज अ बिग इंडिकेटर ऑफ युअर हार्ट हेल्थ. ओके, सो त्यामुळे तुम्ही तशी ताकद तुमच्यात किती आहे, किंवा तुम्हाला पटकन जर पायऱ्या चढायला सांगितलं चढता येत आहेत का, किंवा
तुम्ही डीमार्टमधनं सामान आणलं आणि मग नवऱ्याला फोन करायला लागतोय का सामान उचलायला? प्रॉब्लेम आहे बस. तुम्हाला 10-10 किलो तर सहज उचलता आलेच पाहिजेत असं. ठीक आहे. सो दॅट इज शक्ती मुळात असलेले, दॅट्स अ हेल्दी वुमन. कारण याच्यावरती सडपातळ बाई आणि पतीत म्हणजे ती अशी नाजूक छोटीशी सुबक ठेंगणी, हेच एक आपल्याकडे सांगत आलेलं की ही म्हणजेच सुंदर बाई. आता ते सुंदर बाई तर वेगळी गोष्ट आहे, दॅट इज लाईक हेल्दी बाई. पण हेल्दी नाही. कारण आता तूच बघ की जर मी म्हणते की मसल इज द डिटर्मिनंट, म्हणजे आपल्याला पूर्ण जगाला आज माहिती आहे की तुमचं आरोग्य जे आहे हे तुमच्या मसल मासवर मेंटेन्ड आहे. आणि वेन वी से मसल मास, परत पुन्हा एकदा सांगते की मसल मास म्हणजे फक्त बायसेप्स किंवा फक्त ही एवढी शक्ती असं नसतं. तुमचं हार्ट, लिव्हर, लंग्स, किडनी, एव्हरीथिंग इज मसल. त्यामुळे तुम्ही जेव्हा मसल मेंटेन करता किंवा जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्ही सगळं स्ट्रेंथन करत असता. थँकफुली आपल्या शरीर असं हे करत नाही भेदभाव की नाही बाबा आज मी अमिताचे फक्त ट्रायसेप्सच मजबूत करणार, बाकी तिचं हार्ट राहू दे गेलं खड्ड्यात, असं करत नाही. युअर बॉडी डज नॉट डिस्क्रिमिनेट. द सेम वे युअर बॉडी डज नॉट डिस्क्रिमिनेट. शरीर हे पण नाही करत की फक्त पायातलंच कॅल्शियम घेऊन जायचं. जेव्हा तुम्ही खात नसता तेव्हा सगळीकडचे हाडं वीक होतात, सगळीकडचं कॅल्शियम कमी होतं. बापरे. मगाशी तू प्रोटीन म्हणालीस, पण बऱ्याचदा ना इंटरनेटवरती रील्स येत असतात, इंस्टाग्रामवरती, आणि ह्याच्यात आणि कुठेतरी कोणीतरी म्हणतं की नाही प्रोटीन डेफिशियन्सी वगैरे असं काही नसतं, हे वेस्टर्न फॅड आहे. आणि स्पेशली आया हे पाठवतात म्हणजे, आणि मग कारण मी प्रोटीन पावडर खातो म्हटलं ते आई म्हणते बघ असलं काही नसतं, हे प्रोटीन डेफिशियन्सी वगैरे हे सगळं वेस्टर्न फॅड. तर प्लीज कुड यू प्लीज एलॅबरेट. बरं, प्रोटीन डेफिशियन्सी जर नसती तर तुम्हाला माझे केस गळत आहेत, माझं अंग दुखतंय, माझे पाय दुखत आहेत, मला दम लागतोय, माझी पाळी वेळेवर येत नाही, मला पाळीच्या वेळेस खूप दुखतंय, किंवा मला झोप लागत नाहीये, हे असले काही प्रकार झाले नसते. सारखी सारखी भूक लागतीये, हे सगळे प्रोटीन डेफिशियन्सीचे सिम्पटम्स आहेत. मला क्रेविंग्स होत आहेत, मला 4 वाजताच पाणीपुरी खावीशी वाटते. तुम्ही जर व्यवस्थित जेवत असाल तुम्हाला काही एकही क्रेविंग होणार नाही. किंवा माझी शुगर जी आहे HbA1c, मी तर नॉर्मल जेवते, मी असं काही अनहेल्दी खात नाही, पण माझं HbA1c 7, 8, 9 ॲन्युअल चेकअपमध्ये कळलंच नाही LDL वाढलं एवढं, असं तसं काही होणारच नाही इफ यू आर इटिंग राईट. सो आणि आता खूप सर्वेज झालेले आहेत आपल्या देशात, अजून आय डोंट नो किती जास्त सर्वेज करायची गरज आहे की म्हणजे आय थिंक दे शुड स्टॉप वेस्टिंग मनी. वी ऑलरेडी नो की आपल्या म्हणजे पूर्ण पॉप्युलेशन जे आहे ते आपल्या सध्या प्लेटमध्ये 50% जास्त कार्ब्सच आहेत, जे ॲक्च्युली तुमचे 25-30% प्रोटीन्स असले पाहिजे. प्रोटीन्स खूपच कमी आहे आणि नुसते कार्ब्सवर कार्ब्स खातात. पोहे, उपमे, सांजे, शिरे, साबुदाणा खिचडी, लावलेत काय प्रोटीन कुठे? कसं आणि कसं म्हणजे लाईक ठीक आहे, मी एक वेळ म्हटलं चला तुम्हाला नाश्त्याला हे खायचंय, पण हा विचार करा ना की तुम्हाला दिवसांना 3च वेळा व्यवस्थित वेळ मिळतोय की जेव्हा तुम्हाला ऍक्च्युली तुम्हाला खाता येईल. नाही आहे ना हल्ली आपल्याला वेळ, कोणी सांगितलं जर दर 2 तासाला खात बस, जमणार आहे का? काम कोण करेल, राईट? मग आता 3 वेळा जर तुम्हाला चान्स मिळतोय, त्यातनं तुम्ही एक घास नुसता साबुदाण्याची खिचडी घालून केलात तर कुठून कसं मग तुम्हाला केस कसे असे हवेत? तर आपण शॅम्पू बायोटीन वाले लावणार मी आणि खाणार नाही बायोटीन, काय करायचंय? हर्ट्स पर्सनली. तू पण करतेस. मला नाही, लोकांना. आय नो. नाही, मला अजून एक जे लोक जी बहुतेक कॉमेंटमध्ये जे विचारणार आहे मी ते विचारून टाकतोय. मग जर अशा पद्धतीचा आहार बायकांनी एक्सपेक्टेड आहे, कारण आपल्याकडे ते असं टिपिकली बोललं जातं ना की जर कुणी बाई जास्त खायला लागली किंवा तिच्या प्लेटकडे लक्ष द्यायला लागली की कशी माणसांसारखी खाते, कशी पुरुषासारखी खाते, तर मग लोक, अर्थात कॉमेंट्स सेक्शनच्या वतीने बोलतोय मी हे, की मग बायका पुरुषांसारख्याच होतील का? म्हणजे ते असं मग पुरुषी बायका होतील का? हा जो आहे ना की बलदंड बायका होतील का? मग बायकांनी कसं थोडं नाजूक असलं पाहिजे, बायकांनी कसं काय नवऱ्याला साजेसं असलं पाहिजे, कारण दॅट इज ऑल्सो अ पॅरामीटर फॉर पीपल. हे बघ, मी तर म्हणेन बायकांनी नाजूक असं पाहिजे. तुला खरं सांगू का, हा ना सगळा ड्रामा आहे, म्हणजे फसवणूक आहे पुरुषांची. जर पुरुषांना असं वाटत असेल की बायका नाजूक आहे तर त्यांना खरंच कळत नाहीये. एकदा ट्राय बिईंग इन लेबर वन्स. एकाही पुरुषात ही कुवतच नाहीये
की बाळाला जन्माला घालू शकतील, आणि ते पण वाईल बिईंग आयर्न डेफिशियन्सी अनिमिक, की हिमोग्लोबिन 7 असताना. सो हे जे आहे की म्हणजे बायका नाजूक, हा म्हणजे असं पुरुषांनी करून घेतलेला तुमचा म्हणजे असं तुम्हाला छान वाटतं म्हणून मग बायका पण आम्ही करतो. हो ना, नाही मला उचलता नाही येते, तुम्ही नसताना सरकवतो आम्ही सोफे. ते तुमच्या इगोला जपायला म्हणून असतं. त्यामुळे मुळात बायकांनी कशाला नाजूक व्हायला हवंय, कशाला पाहिजेत नाजूक बायका, कशाला हवंय. आणि मग विचार कर, हा पूर्ण घराची पूर्ण फॅमिलीची जर जबाबदारी या एका स्त्रीवर आहे सगळ्यात आधी. आणि आपल्या देशात सुद्धा हे खूप जास्त, आत्ता एक रिसेंट स्टडी एक झालं होतं त्याच्यात ते म्हणे की इंडियात खूप जास्त डिस्क्रिपन्सी आहे ॲज कम्पेअर्ड टू द वर्ल्ड, की जिथे आपल्या देशात बायका सगळ्यात आधी म्हणजे इतर लोकांपेक्षा, पुरुषांपेक्षा त्या 2 तास किंवा 1.5 तास आधी उठतात आणि 1 तास नंतर झोपतात, आणि त्या पुरुषांपेक्षा 30% कमी खातात. मग आता जर तुम्ही 30% तर इज ऑन अ गुड डे आय फील. मला म्हणजे माझ्याकडे मी जे बघते तर ते काही खातच नसतात बायका अशा. सो तुम्हाला जर एवढं काम करायचं आहे, याला ताकद नाही का लागत? नाजूकपणा पुरणार आहे? नारळ खोवायला नाजूकपणा चालणार आहे? नाही. तुम्ही शक्ती आहेच ती, आणि ती जपली पाहिजे. नाही तर काय होणार आहे? आता तुला एक खूपच डार्क मोडमध्ये जाऊन सांगायचं तर की आजच्या तारखेला बायका जास्त जगतात पुरुषांपेक्षा, आणि हे गेले कित्येक वर्ष आपण बघतोय. विमेन लिव्ह लॉंगर दॅन मेन. ठीक आहे, ठेवा स्वतःला तुम्ही वीक, आणि मग नंतर तो पुरुष गेल्यावर काय करणार आहात? मे बी यू कॅन कट दिस, बट नो वी कॅन कीप दिस, बिकॉज पुढची 30 वर्ष तुम्हाला काढायची आहेत ना. मग तेव्हा कोण तुम्ही मदत करणार? तुम्ही शक्ती तुमची ठेवलीच पाहिजे. आणि एकीकडे म्हणतात बघ सगळे की नाही हे काय बॉलिवूड मधल्या लोकांसारखं काही नसतं. मग जर हे माहितीये की हा जो दिखावा आहे हा सगळा, खरं आयुष्य जर तसं नसतं तर हा अट्टाहास का बरं की आपण बारीक आणि छोटं आणि कसं असं लहानच असलं पाहिजे. पण याच्यात ना प्रॉब्लेम काय होतं माहितीये का? गिल्ट आहे बऱ्याच जण, म्हणजे माझं आणि तनुजाचं याच्यावर बऱ्याचदा होतं. ती म्हणते की 2 फुलके खायचे, मला जातच नाही, तेवढं खायची गरजच नाही, मी एवढं खाल्लं बास झालं. ती इतकं ते ब्रेन वॉशिंग झालंय लहानपणापासून, ती मेंटॅलिटीच बदलत नाहीये बघ. पण प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे, जसं मी नेहमी मागे पण एका एपिसोडमध्ये सांगितलं, आपल्याकडे ना जेवण हे फक्त पोळ्यांवरनं मोजलं जातं. किती फुलके खाल्ले त्याच्यातनं नाही मोजायचे. तुम्ही किती प्रोटीन खाल्ले, किती भाजी खाल्ले हे आधी बघा. ठीक आहे ना, तुला 2 फुलके नाही खायचे, नको खाऊ, पण तू तेवढं 1 वाटीभर घट्ट वरण तरी खाल्लंच पाहिजेस, किंवा 100 ग्रॅम चिकन तरी खाल्लंच पाहिजेस. ह्याच्यावर भर दिला पाहिजे पुरुष आणि स्त्रिया दोघांनी. दॅट इज द थिंग. मग आता कारण जो डिफरन्स आहे म्हणजे 1000 कॅलरीजचा साधारण फरक असतो की बायका आणि पुरुषांमध्ये, ठीक आहे, की तेवढे रिक्वायरमेंटमध्ये त्यांच्या. तर आता तो फरक जो आहे तो पोळ्यांमधनं मॅनेज करा. पण बाकी जे आहे की प्रोटीन किंवा फायबर किंवा तुम्ही म्हणजे भाजी, इतर जे मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे आहे ते उलट बायकांना पुरुषांपेक्षा जास्त लागतात. आयर्न रिक्वायरमेंट बायकांची जास्त असते पुरुषांपेक्षा. ओके, कारण आमचं ब्लड लॉस होतं दर महिन्याला, बरोबर, तर त्यामुळे वी नीड मोर आयर्न दॅन मेन. ओके, सो ते जे मेन जे ज्यातनं तुम्हाला पोषण मिळतंय तुमचं, ते जास्त खा ना, ते व्यवस्थित खा, इक्वल खा. मग पोळी एखादी कमी खाली तरी प्रॉब्लेम नाहीये, पण मी पोळी पण कमी खाणार आणि नको मला उसळ पण आहे ती 2 चमचेच दे, ह्याला काय अर्थ आहे? मला ना एक थोडासा आय डोंट नो रिपीट वाटेल, पण वर्किंग प्रोफेशनल बायका ज्या असतात, ज्या काम करणाऱ्या प्लस घरात मुलांना सांभाळणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या, ह्यांनी हे कसं मेंटेन करायचं? होतंय काय ह्या सगळ्या बायकांसाठी ऑफिसला जायच्या आधी सकाळी उठायचं, डबा करायचा, त्याच्यात मी आता वेगळा ब्रेकफास्ट करू, त्याच्यात माझं ब्रेकफास्टसाठीचं प्रोटीन वेगळं करू, त्याच्यानंतर दुपारचं सॅलड कट करून डब्यात ठेवू, मग रात्री आल्यानंतर परत करू, हे सगळं शक्य होत नाही. मग मला पटकिनी जे होईल आणि ते थोडक्यात पोट भरेल असा कुठेतरी प्रयत्न होतो. मग अशा वेळेला बायकांनी स्वतःची हेल्थ कशी जपायची? फॅमिलीचे तर जपतातच, स्वतःच्या हेल्थचाच बोंबा. एक तर प्रोटीन प्लॅन करा. कारण कसं होतं, आणतानाच जर मुळात तुम्ही 200 ग्रॅम प्रोटीन हे 4 लोकांच्या म्हणजे पनीर जे आहे
ते 4 लोकांसाठी जर आणलं असेल तर ते पुरणार नाहीच आहे. आणि तुला खरं सांगायचं तर तुला भाजी करायला वेळ लागतोय, भाजी चिरायला जास्त वेळ लागतोय, ठीक आहे. पण तू प्रोटीनचे पदार्थ बघ, कडधान्यांना तू भिजत घालून मोड आणलेत, मग ते 1 वाटी असो का 2 वाटी असो, प्रोसेस तर सेम आहे, वेळ पण सेम लागतोय, ठीक आहे. पनीर 200 ग्रॅम चिरायचे का 400 ग्रॅम चिरायचे, मी एकावर एक ठेवून कापू शकते त्याला, काही वेगळा अजून वेळ लागत नाही. चिकन अर्धा किलो, तू तर यू कुक, यू नो दिस, अर्धा किलो चिकन शिजवायला आणि 1 किलो चिकन शिजवायला काही सेम एफर्ट आहे. मग प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही प्लॅनच करत नाहीये आणि वेळ नाहीये हे कारण सांगताय. आणि जर मी म्हटलं ना की आता प्रोटीन जास्त खायला हवंय, की सगळे म्हणतात पण मॅडम बजेटचं काय, आमचं एवढंच बजेट आहे. आणि हेच व्यक्ती 4-4 हजार रुपयाचे अमेरिकेहून ताई येते, दुबईहून दादा येतोय, त्यांच्याकडनं सप्लिमेंट्स मागवत असतात. मग ते 4,000 रुपयाचं खा ना तुम्ही, पनीर, चिकन, अंड. तसं का नाही करत आहे? शॅम्पू वापरतो त्याच्याऐवजी खाऊ शकतो. एक्झॅक्टली. ओलाप्लेक्स मी पण वापरते. पण मी प्रोटीन पण खाते. येस. आणि प्रोटीनच्या बाबतीतच अगेन तो हा टिपिकल प्रश्न, बायकांनी प्रोटीन पावडर खाल्ली तर मसल्स येतील का, अशा बॉडी बिल्डर? प्रोटीन म्हणजे स्टिरॉइड ना. मग काय इतकं सोपं असतं तर काय सगळेच आर्नॉल्ड झाले असते. मग त्यांनी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनच बंद करून टाकले असत्या. मला आले असते पर्यंत. आणि हो ना, एव्हाना तुझं यू वुड हॅव बीन लाईक पॉपिंग बायसेप्स. नाही, तसं काही नसतं. आणि मुळात काय आहे ना, आपण कुठल्याही सप्लिमेंट्स, म्हणजे आता मी हे नाही म्हणते की तुम्ही लगेच सगळ्यांनी सप्लिमेंट घ्यायला हवे, असं अजिबात नाही. प्रोटीन सप्लिमेंट काय किंवा कुठलंच डेफिशियन्सी असल्याशिवाय तुम्ही सप्लिमेंट घेऊच नाही. आणि ही चूक खूप लोक करतात की म्हणजे जाऊ दे, मी त्यापेक्षा एक मल्टीव्हिटॅमिन घेते किंवा मी त्यापेक्षा एक बी कॉम्प्लेक्स एक थोडं असलेलं बरं असतं असं करत घेतात. असं पण त्याचा काही उपयोग होत नाही, कारण सप्लिमेंट्स जे आहेत हे असेच डिझाईन केलेले असतात किंवा त्याच्यात गृहीत धरलेलं असतं की तुम्ही खाणार आहात. सो एनी सप्लिमेंट इज ऑलवेज गोइंग टू अकाउंट फॉर ओनली अबाउट 30%. ठीक आहे, तुम्ही बेस अन्न न खाऊन ते कसं केलेलं चालत नाही. आणि प्रोटीन सप्लिमेंटचं जरी बघितलं तर 1 स्कूप प्रोटीनमधनं 24 ग्रॅम प्रोटीन मिळते, एक स्कूप प्रोटीन पावडरमधनं. ठीक आहे, गरज आपली 60 ग्रॅमची आहे कमीत कमी. एनी अडल्ट वुमन कमीत कमी 60 ग्रॅम तर तुम्हाला खायला हवं आहे. मग ते जर होत नाहीये तर सोय म्हणून तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घ्यायला काहीही हरकत नसते. अजिबात काही तुम्ही असे पुरुषी होणार आहात किंवा नको बाबा माझे मसल्सच दिसायला लागतील असं काही होत नाही. अजून एक प्रश्न पडतो तो म्हणजे बायका खूप वेगवेगळे डाएट्स करतात. हो, खूप क्रॅश डाएट्स करतात काहीतरी, कारण सतत फिगरमध्ये राहायचं ते प्रेशर आहे. याचा सगळ्याचा कसा इम्पॅक्ट होतो आणि न्यूट्रिशनली सुद्धा काय गोष्टी गडबडतात? क्रॅश डाएट जेव्हा करतात तर तेव्हा तुम्ही मसल मासच तुमचा जात असतो सगळा. ठीक आहे, म्हणजे आत्ता परवाचीच गोष्ट आहे, एक आल्या होत्या की ज्या म्हणे की नाही मी असं 8-10 सप्लिमेंट्सचं यादी दिली होती आणि म्हणे नाही मी माझं वजन एवढी वर्ष अगदी मॅनेज केलं आहे, सगळं अगदी व्यवस्थित आहे माझं, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं बरं मग तुम्ही इथे काय आलायत? नाही, मला पिरियड्सच्या वेळेस ना खूप दुखतं, माझे केस गळत आहेत, मी एवढे सप्लिमेंट घेत तरी माझे केस गळत आहेत. ठीक आहे, आणि ह्या बाईची जी आहे ही हिस्ट्री होती डाएटिंगची, की एक ऑब्सेशन की काही झालं तरी माझं वजन जे आहे ते 60 kgच्या पुढे नाही गेलं पाहिजे. ठीक आहे, आता असं ऑब्सेसिव्ह जेव्हा तुम्ही डाएटिंग करताय म्हणजे लाईक अँड वेन यू आर नॉट लुकिंग एट युअर मसल मास, मग तेव्हा तुम्ही वीक होत जाता पूर्ण. आणि मग पुढे जाऊन मग त्यांना तिला इन फ्युचर म्हणजे वेन शी हॅड कम टू मी, शी ऑलरेडी हॅड लाईक अ लॉट ऑफ मेनोपॉझल सिम्पटम्स की मला आठवतच नाही आता, किंवा मी मीटिंग सुरू करते ना अजेंडा विसरते, किंवा मीटिंग पूर्ण अटेंड करते मग काय बोलले माझ्या लक्षात राहत नाही असं, किंवा ब्लिंकेट ऑर्डर करायला गेले आणि काय ऑर्डर करायचं होतं विसरून बाकीचं ऑर्डर करून बाहेर आले ॲपच्या, असे बरेच प्रकार होतात. आणि वेन यू आर डुईंग एनी काइंड ऑफ फॅट डाएट्स तर त्याच्याने दुसरं काय होतं की म्हणजे तुम्ही खाणंच बंद करा, एकदाच खा, हाही प्रकार हल्ली खूप सुरू झालाय. 1 meal a day नावाचं जे डाएट करतात की ज्याच्यात एकदाच खातात टू मेंटेन वेट. अजूनच पॉप्युलर. आणि तो खोटं बोललाय बरं का, साफ खोटं बोललाय. अजिबात त्यांनी काही 1 meal a day केलेलं नाहीये, त्यांनी वेगळ्याच मेथड्स वापरल्या आहेत. पण आता सांगताना काय तर 1 meal a day, सगळेच सेरेना विलियम्स नसतात कारण सो ते म्हणे मॅड केलंय. तर आता 1 meal a day जेव्हा करतात तर तेव्हा तुमचं शरीराला गरज आहे सपोज 2000 कॅलरीजची,
तुम्ही देताय फक्त 600 किंवा 700. मग तुमचं शरीर काय करणार आहे? त्याला तर ते दुकान चालवायचंय, पूर्ण दिवसाला आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे. मग ते काय करतं? इट टर्न्स ऑन टू यू. लिटरली तुमचं शरीर तुम्हाला खायला लागतं आतून. मग ते काय खातं आधी? तुमचे स्नायू. ठीक आहे. मग तुमचे हात पाय जे आहेत ते बारीक बारीक होतात. त्यामुळे इफ यू लुक ॲट इट, असे जे कायम असे वजन कमी ठेवण्यात डाएटिंग करून जे ठेवत असतात त्यांचे हातपाय नेहमी असे काळे बारीक असतात, स्ट्रॉंग नसतात. आणि बायकांच्या बाबतीत मे बी नॉट, असं काही स्किन वरनं एवढं नाही ठरवत आहेत. आणि बायकांच्या बाबतीत तर बारीक मांड्या असणं हे खूप मोठं धोक्याची घंटा आहे. का बरं? कारण मी तुला सुरुवातीला सांगितलं असतं, सबक्युटेनियस फॅट मुळात बायकांमध्ये जास्त असतं. त्यामुळे पुरुषांपेक्षा बायकांच्या मांड्या, त्यांचे हिप्स जे आहेत ते मोठे असतात. का बरं असतं ते? दॅट इज युअर सर्व्हायवल किट. की म्हणजे तुमचे हात, मांड्या आणि हिप्स जर बारीक झाले तर तुम्हाला पुढे तुमच्या नॉट जस्ट रिप्रोडक्शन पण तुमच्या ओव्हरऑल रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर त्याचा खूप इम्पॅक्ट होतो. ओके. आत्ता रिसेंट डेटा जो त्यांनी 1-2 स्टडीज केल्या त्याच्यात बघितलं की ज्या बायकांचे स्ट्रॉंग ग्लूट्स असतात तर त्या जास्त जगतात. ओके. मग तुम्ही जेव्हा असं कॉन्स्टंट डाएटिंग करताय तर त्याच्यात तुम्ही लिटरली तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी, तुमचं आयुष्य कमी करताय तुम्ही. सो तसा प्रकार तर अजिबातच नाही केला पाहिजे. आणि त्याच्यात दुसरं काय होतं की हल्ली बरेच लोक सगळे असे कॉर्टिसॉल वरनं बघ सध्या खूप फॅड आहे की मग कॉर्टिसॉल काही करून कमी करायचंय मला, मग त्यासाठी मग मी काही ॲलोचं पाणी पिन, लेमन ग्रासने हे काय 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 भलते प्रकार करून पिणार पण खाणार नाही. ठीक आहे. मग आता कॉर्टिसॉल जर तुम्हाला कमी करायचंय आणि एकीकडे तुम्ही खात नाही आहात, जेव्हा तुमचं शरीर स्ट्रेस्ड आउट होत आहे, तुम्ही खात नाही म्हणजे तुमच्या शरीराला जे हवंय ते पुरवत नाहीये, युअर बॉडी इज गोइंग टू गेट स्ट्रेस्ड. मग आपोआपच तुमचं कॉर्टिसॉल वाढतंय. सो प्रॉब्लेम इज नॉट इन नॉट इटिंग. कॉर्टिसॉल कमी करण्याचं सोल्युशन हे उपाशी राहण्यात अजिबात नाहीये. उपासमार करून तुमचं कॉर्टिसॉल अजून वाढतं. व्यवस्थित खाल्लं आणि व्यायाम केलात, ऑटोफेजी हवी, फास्टिंग करतात, मला ऑटोफेजी हवी आहे, ते जे काही ऑटोफेजीच आहे सगळ्यात बेस्ट टूल टू इंड्यूस ऑटोफेजी, की म्हणजे काय की तुमचे सेल्स जे आहेत ते स्वतःला रिपेअर करतील, असं त्याला ऑटोफेजी म्हणतात. तर द बेस्ट टूल इज एक्सरसाइज, नॉट फास्टिंग. हो. मग एक्सरसाइज करणारे लोक का नाही सांगत की त्याच्याने पण ऑटोफेजी होते? फक्त इंटरमिटंट फास्टिंग वालीच लोक का सांगतात? कारण आता ते जास्त नाही माहिती असतं एक्सरसाइज वाल्यांना, पण ते जास्त असं भीतीजनक किंवा असं काही वेगळं वाटत नाही ना. एक्सरसाइज करायला काय सगळेच सांगतात खाऊच नकोस, मग बघ ऑटोफेजी जास्त कूल वाटतं. दे हॅव बीन बेटर मार्केटर्स. खाऊ नकोच तर एस्पेशली मी बघितलं हे व्हॉट्सअपवरचे जे डाएट्स असतात ना, हे फॅन्सी डाएटचे अजून एक हिडन लेअर आहे, ती म्हणजे व्हॉट्सअप डाएट्स असतात. ते म्हणजे काय की अंड्यातलं फक्त व्हाईट घ्या, जेवढं अंड घातलं तेवढ्याच त्याच्यात भाज्या घाला, एक थेंब पण तेल नका टाकू, त्याचं ऑमलेट खायचं सकाळी, मग दुपारी अर्धी वाटी वरण, 2 चमचे भात, 1 फुलका आणि अर्धीच वाटी भाजी, एवढंच खायचं. संध्याकाळी नारळ पाणी प्यायचं आणि रात्री फक्त खिचडी 1 वाटी. आणि त्या व्हॉट्सॲपमध्ये अजून पण बरं आहे. परवाच मी एका किराणाच्या दुकानात बघितलं, त्यांनी तिथे लावलं होतं व्हॉट्सॲप फेमस वेट लॉस पावडर, आणि ते तिथे अशी जिरेपूड धनेपूड असं काहीतरी विकत होते मिक्स, की म्हणजे कोणीतरी काहीतरी व्हायरल झालं असेल. अजून लोक घेतात. हो. अरे असे रस्त्याने असे चालत असतात ना की अरे कोणाला पण बघून असं तुम्हाला हे घ्या आम्ही वजन कमी करून देतो, असं जिरे पाण्यात घालून सकाळी प्यायचं, तसले प्रकार. आणि स्मूदीज बऱ्याच माझ्या ओळखीतल्या एस्पेशली ऑफिसमध्ये कॉर्पोरेट्समध्ये जॉब करणाऱ्या मुली, बायका, पुरुष पण हे स्मूदीज पितात, ते ग्रीन स्मूदीज आणि शॉर्ट बीटरूट शॉट, आमला शॉट, टर्मरिक शॉट असे पण करतात. काही फरक पडतो म्हणजे त्यांची वजन कमी झालेली दिसतात पण ती हेल्दी आहेत का? नाही, त्यांनी फरक काय पडतो? किडनी स्टोन नसलेले होतात तुम्हाला. अरे कारण भाज्यांचे जेव्हा तुम्ही ज्युसेस पिता नुसते कच्च्या भाज्यांचे, तर तेव्हा तुमचं त्याच्यात ऑक्झिलेट लोड खूप जास्त असतं. मी जर तुला आता भाजी खायला सांगितली, 1 गाजर खायला सांगितलं, 2 गाजर खायला सांगितलं, तू म्हणजे 2 गाजरानंतर तुझं पोट भरणार आहे. ठीक आहे. तू हेच जर मी गाजराचं ज्यूस तुला दिलं तर ते 1 ग्लास ज्यूस करायला मला 4 ते 5 गाजरं लागतात. किंवा बीटरूटचं पण पितात. तू बघशील तर जिम मध्ये जायला लागल्यावर मग ते ट्रेनर सांगतात की बीटरूट ज्यूस प्या, आणि मग नंतर माझा असतो हल्ली छोटासा एक किडनी स्टोन. अरे ते काही हिरा आहे का बारीकचा मागवताय तुम्ही? असा तो किडनी स्टोन येतो. इफ यू आर नॉट मॅनेजिंग इट, इट कॅन लीड टू किडनी फेल्युअर इन लाईफ. सो
कच्च्या भाज्यांचा रस जो आहे तो कुणीही घेतला नाही पाहिजे अजिबात, कारण त्याने किडनी स्टोन्स होतातच तुम्हाला. आणि इवन असं खाण्यापिण्याचे पण जी भीती बाळगतात किंवा हे व्हॉट्सॲपवाले डाएट्स करतात, तर त्या सगळ्यांनी कधीही लक्षात ठेव, जेवढी गरज आहे त्याहून एकदम कमी जेव्हा तुम्ही खायला लागता, की म्हणजे बाळं पण त्याहून जास्त जेवतील असं जेव्हा तुम्ही खायला लागता, तेव्हा तुम्ही तुमचं जास्त नुकसानच करून घेत असता. तुमचा मसल मास, तुमचा हार्ट, तुमचे इन्सुलिन लेवल्स सगळं गडबड होणार, कारण युअर बॉडी इज गोइंग टू बी स्ट्रेस. तुमचे कॉर्टिसॉल लेवल्स वाढणार, तसंच तुमचे इन्सुलिन पण सगळं गडबडणार. आणि मग 4 महिन्याने तुम्ही म्हणणार की नाही माझं आता इन्सुलिन HbA1c वाढलं वगैरे. सो आजच्या जनरेशनमध्ये आपल्याला सगळ्यांना काय नकोय कोणालाही, की म्हणजे पोट वाढणं. एक गरोदर स्त्री सोडता बाकी कोणालाही त्यांचं पोट वाढायला नकोय. तुम्ही जेव्हा वेळोवेळी खाताय तर तेव्हा सगळ्यात आधी तुमचं पोटच वाढतंय. दुसरं काय होतं त्याच्यामुळे, की तुम्ही आता एकीकडे म्हणायचं की नाही आय वॉन्ट टू स्लीप, मला झोपच लागत नाही म्हणून मी मेलेटॉनिनचे गमीज घेतेय, पण मी उशिरा 11 वाजता जेवते आणि मग लगेच झोपतेय. मग सकाळी किंवा रात्रभर जळजळ होते म्हणून मी अँटॅसिड्स घेतेय, पण मी वेळेवर जेवत नाही. असे बरेच प्रॉब्लेम्स व्हायला लागतात त्याच्यामुळे. मग गट इश्यूज व्हायला लागतात तुम्हाला. मग तुम्हाला इंडिजेशन होणार किंवा सकाळी उठून मग लगेच टॉयलेटला लागणार नाही किंवा पातळच होणार, वडेवर, म्हणजे वेगवेगळे गट इश्यूज व्हायला लागतात. आणि इन्सोमनियाचा जो प्रकार आहे ना, हा खूप जास्त लिंक्ड आहे की तुमचं जेवण कधी होतंय त्याच्याशी. कारण तुम्ही जर अगदी जेव्हा सिस्टम शटडाऊनची वेळ आहे किंवा शरीर पण झोपतं तुमचं, म्हणजे सगळं आता एंड ऑफ द डे सर्केडियन रिदम प्रमाणे की आटपलंय, आता दुकान बंद झालेलं आहे आणि त्याच्यापुढे शरीराला रिपेअरचं काम करायचं असतं, तेव्हा जर तुम्ही खायला लागलात परत किंवा त्या वेळेत जर खायला लागलात तर पुन्हा झोपलेल्या शरीराला खाडकन जागं करताय. मग रिपेअरचं काम होतच नाही, मग यू विल नेव्हर बी एबल टू रिकवर आउट ऑफ इट. सो तो त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ॲब्डॉमिनल ओबेसिटी जर तुम्हाला नको असेल तर हे उशिरा जेवणाचे प्रकार जे आहेत ते बंद करा. बायकांमध्ये ऑटोइम्युन डिसीजेस जास्त दिसतात, त्याचं कारण न्यूट्रिशनल आहे का काही वेगळं आहे? ऑटो इम्युन डिझीज म्हणजे काय मुळात, की तुमचं शरीर जे आहे ते तुमचे आपल्या पेशी आहेत त्या आपल्यावरच अटॅक करायला लागतात आणि त्याच्या मागचं कारण ॲज सच माहीत नसतं. पण आता हेही बघितलं जातं की जगात जेवढे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत त्यातले 80% जे आहेत ते बायकांनाच होतात. आणि आता ऑटो इम्युन डिझीजेस म्हणजे काय, हाशिमोतोज हायपोथायरॉइडिझम जो होतो त्याच्यातला मोस्ट कॉमन फॉर्म 90% हायपोथायरॉइडिझम हा हाशिमोतोज असतो, विच इज अन ऑटो इम्युन डिसऑर्डर. किंवा रुमटॉइड आर्थरायटिस होणं किंवा लुपूस, सोरायसिस असे वेगवेगळे ऑटो इम्युनचे म्हणजे आजार असतात. आणि ते बायकांमध्ये का जास्त होतात, कारण इतकं जास्त जेव्हा तुम्ही स्वतःचं मन मारून स्वतःचे म्हणजे हॅबिट्स किंवा हे स्वतःचा विचार न करून इतरांचाच विचार जेव्हा करून तुमचं आयुष्य काढता, तर त्यामुळे पण इट्स लिंक्ड विथ ऑटो इम्युन डिसऑर्डर्स, की त्याचाही एक खूप मोठा भाग आहे की तुम्हाला त्याच्यामुळे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स होतात. आणि दुसरं म्हणजे न्यूट्रिशन, की तुम्हाला जेव्हा कमीच आहे की म्हणजे तुमचं शरीर जेव्हा कॉन्स्टंटली स्ट्रेस्डच आहे, मग तेव्हा ते कुठल्याही दिशेला ते स्ट्रेस जाऊ शकतो ना. सो साधा स्ट्रेस विल बी की माझं वजन कमीच व्हायला लागलंय, पण विचित्र ऑटो इम्युन स्ट्रेस वुड बी की मग आता माझं बॉडी सो स्ट्रेस दॅट इट हॅज स्टार्टेड डॅमेजिंग माय ओन सेल्स. तसंही होतं. बापरे, सगळंच कसं न्यूट्रिशन सोबत लिंक्ड आहे अल्टिमेटली. सगळं त्या ताटावरती येतं. ॲब्सोल्युटली एव्हरीथिंग. ताटाबद्दलच मला विचारायचं ऑनेस्टली, टुवर्ड्स द एंड चाललोय म्हणून शेवटचा प्रश्न आहे हा. जे कोणी आता आया बघतायत हा एपिसोड, त्या आईला जर ते ताट कसं बनवायचं असेल हे जर तू सांगू शकलीस तर, की काय काय गोष्टी कुठल्याही आईच्या ताटात असल्या पाहिजे? ओके, माझ्याच आईला सांगते. प्रत्येक जेवणात म्हणजे सकाळी नाश्ता खाताना पोहे हा नाश्ता नाही आहे, त्याच्याबरोबर प्रोटीन असलं पाहिजे. कमीत कमी 2 अंडी खा किंवा अजून एग व्हाईट्स खाऊ शकते जरी अजून भूक असेल तर. मुळात भूक मारू नकोस, उपाशी पोटी राहू नकोस. भूक लागली आहे तर जेव. काय जेवशील तर त्याच्यात प्रोटीन असू दे. कडधान्य जर घेतेस तर मग वाटीभर असू दे.
वरण जर आहे तर ते घट्ट असू दे आणि पूर्ण वाटीभर कमीत कमी घे. किंवा चिकन वगैरे जर असेल तर ते आम्हाला जेवढं देते तेवढंच स्वतःसाठी घे. ओके. आणि फायबरकडे पण लक्ष ठेव, म्हणजे पुढे जाऊन तुला त्रास नाही होणार, की पुढे जाऊन तुला फिशर्स वगैरे जे माझ्या आईलाही झाले होते तर तसं होणार नाही. सो ईट मोर व्हेजिटेबल. आणि जसं इवन गरज पडली तर सायलियम हस किंवा इसबगोलसारखं सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकतेस. आणि वजन उचलून व्यायाम करायला लाग, म्हणजे 50च्या पुढे जे फ्रॅक्चर झालं ते होणार नाही. इफ यू स्टार्ट स्ट्रेंथ ट्रेनिंग. माझं नाही तर ब्लाऊज बसत नाहीच्या प्रकारात राहू नकोस. वजन उचलायला लाग आणि व्यायाम करायला लाग. आणि अदर इम्पॉर्टंट थिंग इज की काय कर हे तर सांगितलं आपण, पण काय करू नको, की म्हणजे नुसतं तोंडात टाकणं जे आहे की जे इनविजिबल, जे आपण मोजत नाही. आणि आया हे खूप करतात की मला भूक लागली पण आता वेगळं काही स्वतःसाठी काय एकटीसाठी बनवायचं म्हणून मग मी नुसतं असं काहीतरी तोंडात टाकते आणि मग ते काहीतरी एखादं बिस्किट खातात किंवा वेफर खातात, चकली खातात. तर त्या सगळ्यातले जे फॅटी ॲसिड्स असतात किंवा फॅट असतं त्यामुळे मग त्यांचं ट्रायग्लिसराईड वाढणं, LDL वाढणं हा प्रकार होतो. त्यामुळे हेही करू नको. खूप भूक लागली असेल आणि अगदी काही करायचंच नसेल तर एखादं फळ खा, ते चालेल. बदाम खा, पिस्ते खा, अक्रोड खा, पण असं हे चकलीने चिवडे नको खाऊ. येस, आय थिंक आता लास्ट रॅपिड फायर राऊंड आणलाय. आम्ही तर आलो तर रॅपिड फायर कंपल्सरी. सकाळचा नाश्ता आवश्यक की ऑप्शनल? आवश्यक. इम्पॉर्टंट आहे. ॲब्सोल्युटली. कॉफी की ग्रीन टी? कॉफी. कमी खा म्हणजे फिट राहाल, खरं की खोटं? कमी नाही, व्यवस्थित खा, बॅलन्स्ड खा म्हणजे फिट राहाल. रात्री दही खाणं योग्य की अयोग्य? काही प्रॉब्लेम नाहीये, योग्यच आहे. सगळे का सांगतात नका खाऊ रात्री? काय आता. आरोग्यदायी स्नॅक, नाचणीचा लाडू का चिवडा? अंड. आयर्न की प्रोटीन, दोन्हीपैकी कशाची डेफिशियन्सी जास्त घातक आहे? दोन्हीची. कारण बघ आता आयर्न तू घेतोय पण ते प्रोटीन जर नसेल, फेरेटिन लेवल जर कमी असतील तर तुझं शरीर ते वापरूच नाही शकणार आहे ना. हिमोग्लोबिनच नाही बनणार आहे तेवढं. उपवास की हेल्दी डाएट? हेल्दी डाएट ऑफकोर्स. हेल्दी उपवास असं काय नसतो का? आपल्याकडे तर अजिबात नसतो. जी एक सवय ज्या सगळ्या बायकांनी बदलायला पाहिजे? व्यायाम न करणे. विमेन्स न्यूट्रिशन इन 1 सेंटेन्स? adequate protein with strength training and fiber. येस, थँक्यू सो मच अमिता. म्हणजे मलाच आज सुरुवात केल्यानंतर ते वेगळंच हिट झालं की बायकांसाठीचं वेगळं न्यूट्रिशन असं आपण आता 30 वर्षांपूर्वी वगैरे बघायला सुरुवात केली. म्हणजे खरं तर इतका इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपण कधी त्याच्याकडे तसं न्यूट्रिशनल पद्धतीनं पाहिलंच नाही. बायकांसाठीचं न्यूट्रिशन म्हणून कधी अभ्यासच केला नाही. हा खूपच सॅड पार्ट आहे त्याचा, पण फॉर्च्युनेटली तुझ्यामुळे आज तो डिस्कस करता आला आणि तो मराठीत करता आला, तर खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. प्लीज तुमच्या फॅमिली ग्रुपवरती पाठवा आणि आईला तर पाठवाच, स्वतः बघा. बऱ्याचदा होतं असं की आपण आईला हे तू फॉलो करायचंय म्हणून पाठवतो, पण मला वाटतं हा आपल्या घरातल्या सगळ्या पुरुषांनी पण बघण्याची गरज आहे, कारण आपण या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. मला वाटतं खरं आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या आईचं, आपल्या बहिणीचं, आपल्या बायकोचं न्यूट्रिशन नीट होतंय. आजपर्यंत त्यांनी घेतली आपली. हो, त्याच्यामुळे पुढच्या वेळेस जर चिकन आणलं तर लेग पीस कदाचित आईला खाऊ दे, तुम्ही दुसरा पीस खायला हरकत नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. लो बसावा.